सो व्हेन यू ट्रॅव्हल यू बिकम हंबल. मला वाटतं जगातला जर सगळ्यात सुंदर रस्ता असेल तर तो लेह लडाखवरनं श्रीनगरचा आहे. कधी कधी ना जेव्हा ही एल्युसिव्ह मोमेंट येते, समटाइम्स इट इज बेस्ट टू जस्ट लुक ॲट इट, कीप इट इन युअर मेमरी अँड दॅट्स Wow. राईट. पण ऑरोविलला जाऊन लोक पावभाजी खातात. असं आहे का? ऑरोविलला पावभाजी, मुंबई पावभाजी मिळते. आपण ट्रॅव्हलकडे ना थोडं जास्तच अपेक्षा टाकतो ट्रॅव्हलवर. हे नेऊन आम्हाला ऍक्च्युअल ब्लॅक फॉरेस्ट केक खायला घातला. आई शपथ, ब्लॅक फॉरेस्ट खरंच ब्लॅक फॉरेस्टला जाऊन मग खावा. आता- तर जोपर्यंत तुम्ही लोकल सोबत हँगआउट करत नाही, लोकल तुमचे मित्र बनत नाही, ह्या अशा जागा सापडतच नाही आपल्याला. त्यांनी सांगितलं म्हणा, माझ्या आजोबांनी सांगितलं सकाळी उठल्यावरती रोज विचारायचं आपण आज फ्रान्समध्ये आहोत का जर्मनीत आहोत. तुम्हाला असं ट्रॅव्हल करायचं असतं याचं एक टेम्पलेट मला वाटतं इंस्टाग्रामने दिलं आहे. आपण ना डोळ्यांनी बघत नाही, आपण कॅमेऱ्याच्या लेन्सने बघतो. आणि मी या ठिकाणी प्रवास करतोय हे लोकांना दाखवण्यासाठी प्रवास केला की मग काहीच उपयोग राहत नाही. मला इतकं छान वाटलं की मी एका भारतीय माणसाला वरण भात करून दिलाय आणि ही इज व्हॅलिडेटिंग की मी छान वरण भात बनवते. चुझिंग हुड यू ट्रॅव्हल विथ. सगळ्यांसोबत प्रवास Explain, करता येत explain. नाही. हॅलो अँड वेलकम टू द अराउंड द वर्ल्ड पॉडकास्ट बाय वीणा वर्ल्ड. आज आपण भेटणार आहोत शार्दुल कदम आणि ओमकार जाधवना, जे आहेत लेजेंडरी पॉडकास्टर्स इन माय ओपिनियन, ग्रेट कॉन्टेंट क्रिएटर्स, ज्यांच्याकडून आपण खूप काय काय शिकलो आहे त्यांच्या पॉडकास्टमधून अमुक तमुक. ऑफकोर्स प्रोफेशनली आणि पर्सनली प्रत्येक एपिसोडमधून आपण त्यांच्याकडून खूप शिकतो. पण ह्यांची ट्रॅव्हल पर्सनॅलिटी काय आहे, ह्यांची काही ट्रॅव्हल हॅक्स किंवा ट्रॅव्हल टिप्स आहेत का आपल्यासाठी, आज आपण ह्या एपिसोडमधून जाणून घेऊया. So without wasting any time, let's go around the world with ओमकार जाधव and शार्दुल कदम. आपण रेकॉर्डिंग सुरू व्हायच्या आधीच बोलत होतो की तुम्ही गुढीपाडवा 2023 मध्ये सुरू Yes. केलं आणि त्यावेळी मराठी पॉडकास्ट नव्हते, मराठी कॉन्टेंट एवढा नव्हता. बट इट वॉज जस्ट युअर विलिंगनेस की आपण काहीतरी करूया, अँड नाव यू आर द टॉप मराठी पॉडकास्ट असं मी म्हणेन, द टॉप मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स. सो थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या ह्या अराउंड द वर्ल्ड पॉडकास्टवर थँक्यू Thank फॉर you, thank इन्व्हायटिंग you. अस. आणि मीच नाही पण सगळी टीम खूप एक्सायटेड आहे, कारण तुम्ही पॉडकास्टमध्ये क्वेश्चन्स खूप विचारता. तुम्ही खूप कमी पॉडकास्टवर गेला आहात आणि तिकडे तुम्ही यूट्यूब अल्गोरिथम्स, एक कॉन्टेंट क्रिएशन जर्नी जर सुरू करायचा असेल, तो कसा केला पाहिजे ह्याच्याबद्दल खूप बोलला आहात. पण मलाच नाही पण मे बी आपल्या लिसनर्सना किंवा व्ह्युअर्सना शार्दुल आणि ओमकार ह्यांची ट्रॅव्हल पर्सनॅलिटी काय आहे, ह्यांची पर्सनॅलिटी ट्रॅव्हलमुळे कशी शेप झाली आहे, ह्याच्याबद्दल जास्त माहीत नाही आहे. सो लेट्स सी आपण कुठे जाऊ शकतो. सो आपण डिस्कस करत असताना तू म्हणालास की ओके, हा शर्ट तू आज ह्या पॉडकास्टसाठी मुद्दाम घातलाय, तो त्याची स्टोरी सांग. बापरे, मी लिटरली आय गेस लास्ट टू लास्ट इयर ऑक्टोबरमध्ये मी युरोप टूरला गेलो होतो आणि तिथे मी कापरीला गेलो होतो इटलीमध्ये. आणि कापरी खूप सुंदर आयलंड आहे आणि असं द नाईट मॅनेजर किंवा अशा आपण कुठल्याही बॉन्ड सिरीज बघतो त्या टाईपमध्ये, आणि तसं एकदम निळशार पाणी आणि ते फिरतोय आणि तिथे खूप सुंदर त्यांच्याकडे मोठा लेमन हे त्यांचं मेन फ्रूट आहे. आणि त्याच्या अराउंडच सगळे डिझाईन्स आहेत, म्हणजे टाईल्स, बॅग्स, क्लोथ्स, एव्हरीथिंग इज इन दॅट पॅटर्न. आणि मला तिथे खूप सारे शर्ट्स दिसत होते जे त्या फॉर्मॅटमध्ये होते आणि मला आवडलं. ते बघायला गेलो आणि म्हटलं की 1000 युरोचा एक शर्ट दिसला. मला असं की सॉरी, एवढं नाही आहे माझं बजेट आत्ता, 1000 युरो वगैरे सॉरीच. मग म्हटलं ठीक आहे. आणि मला नेमकं आपलं बोलणं झालं की या पॉडकास्टला, आणि त्या दरम्यान मला हा शर्ट दिसला. म्हटलं ओके, इट्स क्लोज टू दॅट, म्हणजे तो पॅटर्न वाईज, फक्त इथे लेमन नाही आहे मोठा. म्हटलं ओके चला मग आज हा घालूया या पॉडकास्टला शर्ट. म्हणजे परफेक्ट थीम मध्ये आहेस. आम्ही दोघांनी प्लेन कलरचे शर्ट घातले आहेत, आम्ही एवढा विचार नाही केला, पण तू तेवढा विचार केला, दॅट इज कमेंडेबल. बट सो ही इटली ट्रिप कधी होती? ऑक्टोबर 25. ओके, नाही, ऑक्टोबर 24, सॉरी, ऑक्टोबर 24. सो जर मला विचारायचं असेल तर ऑफकोर्स आपण इंडियामध्ये खूप शहरांमध्ये, स्टेट्समध्ये जाऊ, जगात जिथे जिथे तुम्ही फिरलात त्याच्याबद्दल बोलूयात. बट अमुक तमुक, राईट, ह्याच्यातून लाईफ, कल्चर, हिस्ट्री, जिओग्राफी,
पर्सनल रिलेशनशिप्स, बिझनेस, ह्याच्यातून आम्हाला खूप शिकायला मिळतं. पण मला हे तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही अमुक तमुक सुरू केलं तेव्हा अशी कोणती थीम होती का की ह्या थीमवरच बोलायचं आहे आणि मग त्याच्यातून तुम्ही एक्सपॅन्ड होत गेला की यू डिसाइडेड की कोणालाही आपण कोणत्याही थीमवर बोलायला सुरुवात करतो? सो थीम प्रायमरीली हीच होती की टिपिकल महाराष्ट्रीयन मराठी कुटुंबांमध्ये हे पॉडकास्ट टीव्हीवरती बघता येतील, फॅमिली सोबत बघता येतील. म्हणजे आम्ही स्वतः हिंदी इंग्लिशमध्ये खूप पॉडकास्ट ऐकायचो, कन्झ्युम करायचो आणि कायम असं व्हायचं की आपल्याला हे ज्या पॉडकास्टमध्ये जे बोललं जातंय ते आपल्याला ॲक्सेसिबल आहे, कारण कदाचित आपल्याकडे ते मीन्स आहेत, कदाचित आपण इंग्रजी बोलतो, कदाचित आपल्याला ते समजतं. माझ्या आईला जर या कॉन्व्हर्सेशन्स तिच्यापर्यंत जर पोचवायच्या असतील तर ते पोचवणारच नाही, कारण ती भाषा बोलत नाही आणि कदाचित तिच्यासाठी तो कॉन्टेंट बनवलाच जात नाही. तो थोडा जास्त इंटेलेक्च्युअलाइज केला जातो, तो थोडा आणखीन जड जार्गन्समध्ये बोलला जातो. पण असं नाहीये ना की ते टॉपिक्सच इम्पॉर्टंट नाही. ते टॉपिक्स तर माझ्या आईला पण कळणं महत्त्वाचं आहे, माझ्या आसपासच्या लोकांना पण कळणं महत्त्वाचं आहे. सो दॅट वॉज द थॉट की असे इम्पॉर्टंट कॉन्व्हर्सेशन्स मराठीत करायचे, सोप्या भाषेत करायचे. त्यात अजिबात कुठेतरी आव नाही आणायचा की बघा मी तुम्हाला काहीतरी ज्ञानार्जन पाचतोय वगैरे, असं सगळं न करता सोपं करून एखादा विषय डिस्कस करता येईल का. सो त्यातनं खरं तर सुरुवात होती. मग आम्ही वेगवेगळे टॉपिक्स डिसाईड केले, मग त्यातनं 3 वेगवेगळे शोज तयार झाले. पण सगळ्याचा प्रायमरी हेतू हाच होता की सगळ्या लोकांना सोप्या भाषेत वेगवेगळ्या विषयांवरचं काही काही ऐकायला मिळेल आणि त्याच्यावरचं कॉन्व्हर्सेशन सुरू करता येईल. आयडिया वॉज की उद्यासाठी जे लागणारं एनेबलिंग कॉन्व्हर्सेशन फॉर बेटर टुमॉरो. कारण आपण तो संडे मॉर्निंग लाईक चहा स्टॉपला सगळे फॅमिली एकत्र बसते आणि काहीतरी कॉन्व्हर्सेशन चालू होतं आणि त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये लागणारी जी डेप्थ आहे, त्याच्यासाठी लागणारं जे कुरण आहे ते देण्याचा हेतू होता त्या सगळ्यातनं. मग ओंकारने म्हटलं तसं मग त्याच्यातनं 3 वेगवेगळे शोज तयार झाले. हळूहळू ते शोज बदलत गेले. हे सगळं त्यातनंच आलेलं हे आहे. ऑफकोर्स 2023 पासून जो आजपर्यंतचा जर्नी आहे दॅट इज डेफिनेटली कमेंडेबल. आणि मी असं म्हणेन थँक्यू ऑन बिहाफ ऑफ एव्हरी वन ॲट विना वर्ल्ड, कारण यू आर अन इन्स्पिरेशन फॉर अस. सो ऑफकोर्स तू इटलीबद्दल बोललास, पण तुझी लास्ट ट्रिप कुठे होती? माझी लास्ट ट्रिप कुठे होती? मी गोवा, सॉरी. गोवा इज माय गो टू. म्हणजे मी आतापर्यंत किमान 15 वेळा गोव्याला जाऊन आलो असेल. म्हणजे मला काही सुचलं नाही काय करायचं. फूडसाठी, ड्रिंकसाठी, फूड अँड ड्रिंकसाठी की नुसतं चिल करायला? नाही, मला वाटतं मी सगळ्यात जास्त वेळ जर पुणे मुंबई ही 2 शहरं सोडून कुठे आयुष्यात घालवला असेल तर तो गोव्यात आहे. पण गोव्याचं असं पूल काय आहे की मला माहित नाही. मी आय एम समुद्रवाला माणूस. मला समुद्र अतिशय आवडतो. एकतर गोव्यात मोठा समुद्र, निवांत लोक, हवा त्या पेसमध्ये आपापल्या. मी एकूणच प्रवास करताना पण निवांत माणूस असतो. मला अजिबात मोठी लिस्ट आवडत नाही की या गोष्टी करायच्या आहेत, मग या रेस्टॉरंटला जायलाच पाहिजे, हे मला नाही. म्हणजे मला जायचंय तिथे निवांत लोळत पडायचंय. मी वाटलं तर उठीन, नाही वाटलं तर नाही उठणार. 2 गोष्टी मी अजिबात चुकवणार नाही, ते म्हणजे सकाळी सनसेट आणि ज्या कुठल्या शहरात चाललोय तिथलं एखादं म्युझियम. तर या 2-3 गोष्टी माझ्या ठरलेल्या असतात. मग बाकी निवांत पसरायचं असतं, म्हणून मला गोवा आवडतं. तो चल मग सनसेट आणि म्युझियम्सवर थोडा वेळ बोलूया. म्युझियम्स का? म्हणजे म्युझियम्स मध्ये असा काय ड्रॉ आहे की तुला कोणत्याही शहरात म्युझियम मिस नाही करायचं? मला एकतर आपण खूपच वेगळ्या टाइमला एक्सपोज होतो आणि वेगळे पर्स्पेक्टिव्हच बघायला मिळतात. म्हणजे जर आम्ही आत्ता रिसेंटच गोवा ट्रिपला गेलो होतो. आम्ही 3ऱ्यांदा म्युझियम ऑफ गोवाला गेलो. ओके. तिथे मोग नावाचं केरकरांनी तयार केलेलं त्यांचं म्युझियम आहे, म्युझियम ऑफ गोवा. सुंदर म्युझियम आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस गेलो तर नवीन इन्स्टॉलेशन्स असतात. तर यावेळेस आम्ही तिथे एक इन्स्टॉलेशन पाहिलं. मॅनिकिन्स होते आणि त्यांच्या गळ्यात जे जानवं असतं ना तसे थ्रेड्स होते. सो द कॉन्सेप्ट ऑफ दॅट आर्ट की ज्यावेळेस कन्व्हर्जन्स होत होते पोर्तुगीजांच्या काळात वगैरे सगळे गोव्यामध्ये, त्यावेळेस ब्राह्मण कम्युनिटी ऑल्सो कन्व्हर्टेड. ब्राह्मण ज्यावेळेस ख्रिश्चन झाले त्यावेळेस त्यांना असं झालं की अरे आम्ही हिंदू होतो तर आम्हाला प्रिव्हिलेजेस मिळत होते, आता आम्ही कन्वर्ट झाल्यानंतर ते प्रिव्हिलेजेस नाही. म्हणून दे रोड टू पोप की आम्हाला ख्रिश्चॅनिटीमध्ये हे प्रिव्हिलेजेस पाहिजे. त्याच्यामुळे गोव्यामधली ब्राह्मणांची एक कम्युनिटी आहे जी कन्वर्ट झाली होती, जे ख्रिश्चन्स आहेत आता आणि ते जानवं घालतात. तर हे वेगळंच एक एक्सपोजर कल्चरचं तुम्हाला आर्टमधनं मिळतं. तुम्हाला कदाचित त्या जागेवर फिरायला गेल्यानंतर कळत नाही, पण असं म्युझियम्सना असा खूप मोठा साठा असतो की जिथं तुम्हाला त्या जागांबद्दल माहिती कळते, वेगळे एक्सपोजर्स मिळतात तुम्हाला.
वेगवेगळ्या पद्धतीनं लोक त्या शहराकडे कसं बघतात हे बघायला मिळतं. तर म्हणून म्युझियम्स एक आवडतात मला आणि मग बघायला. म्युझियम्स आपली पर्सनॅलिटी पण शेप करतात त्या स्टोरीज मधून, असं तुला ऍब्सोल्युटली. तुमचे डोळेच उघडतात ना मग तुम्हाला एक. अदरवाईज मी गोव्याकडे तसं कधी पाहिलंच नसतं, पण मग आता मग वेगवेगळ्या छोट्या छोट्या कसं बघायचं हे कळतं. तर ते म्हणून म्युझियम्स मला खूप इंटरेस्टिंग वाटतात. म्युझियम्स खूपच म्हणजे आय गेस तू याला पण गेला असशील ना, पॉंडीचं ते म्युझियम हो सॉल्ट हो बीचचं. हो. बापरे, त्या म्युझियमला गेल्यानंतर मला असं झालं होतं की आत्ता आपण जे बघतोय समोर जो पीस आहे तो 3000 वर्षापूर्वीचा आहे आणि हे बघायला मिळतंय आपल्याला. हे काय लेवलचं प्रिव्हिलेज आहे. म्हणजे तुम्हाला टाइमलाईन मध्ये आपण कोण आहोत, एक आपण काजवा पण नाही आहोत हे कळतं. म्हणजे ते मला लिटरली म्युझियम्सला ओंकार म्हणतो तसं व्हॉट आय फील वेन आय गो टू म्युझियम्स इज ग्राउंडेड करतात ते तुम्हाला जमिनीवरती आणतात की कळतं की काय. लुव्रला मोनालिसा राहू दे, मोनालिसाच्या समोरचं जे पेंटिंग आहे ते बघितल्यानंतर असं होतं की कोण होतं पण काय म्हणजे कसला माज कोण होता पण. म्हणजे तू मोनालिसा म्हणालास राईट. आपण आता एक असं जनरेशन होतंय की आपण इंस्टाग्रामवर काहीतरी बघतो आणि आपल्याला मग तिकडे जायचं आहे आणि ते बुक म्हणजे ती ट्रिप बुक केल्यानंतर आपण त्याच्याबद्दल एवढा रिसर्च करतो की आपण तिकडे जातो आणि फक्त चेक करतो, अरे हे फोटोमध्ये जसं दिसतंय तसं आहे ना. कारण त्याच्यात ती एक्साइटमेंट काही राहतच नाही. सो 2014 मध्ये ना मी टूर मॅनेजर म्हणून जायचो राईट. आम्ही 2013 मध्ये विना वर्ल्ड सुरू केलं आणि 2014 मध्ये मी टूर मॅनेजर म्हणून जायचो. सो एक युरोप ट्रिप होती आमची, ऑस्ट्रिया, स्विस, पॅरिस टूर ट्रिप होती. आणि ऑफकोर्स टूर मॅनेजर म्हणजे सकाळी बसमध्ये बसल्यानंतर आज आपण लुव्रला जातोय, मी लुव्रची माहिती देतोय, हे ते सगळं. बट 40 लोकांना एकच गोष्ट बघायची आहे, मोनालिसा. हां. आणि त्याच्यात एक असा 13 वर्षाचा किंवा 14 वर्षाचा मुलगा होता. आम्ही गेलो आणि लुव्रला तुम्ही उतरल्यानंतर चालायचं असतं आणि तुम्ही त्या मोनालिसाच्या पर्स्यूटमध्ये जगातले बेस्ट पेंटिंग, स्कल्पचर्स वगैरे पाठी ठेवताय आणि हे. आणि मग आम्ही तिकडे पोचलो आणि त्या 13 की 14 इयर ओल्ड मुलाची रिॲक्शन जी होती, चायला काय आहे हे यार, लाईक काहीच नाही आहे इकडे. म्हणजे ती आपल्याकडे बघते, आम्ही तुमच्याकडे बघतोय आणि एवढं छोटं पेंटिंग आहे, हे तर मी पुण्यात पण बघेन, मुंबईत पण बघेन. पण सगळ्यांची रिॲक्शन तीच असते. सो आय थिंक ह्या ज्या स्टोरीज आहेत राईट, ह्या स्टोरीज ज्या इंस्टाग्रामवर नाही आहेत किंवा सोशल मीडियावर नाही आहेत, ज्या आपण म्युझियममध्ये जाऊन बघतो ना, दॅट गिव्स यू अ व्हेरी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आणि मला ओंकारनी मला परवा म्युझियम गोवावरून ना एक सुंदर स्कल्पचर आणलं. मला गांधीजींचं स्कल्पचर हवं होतं, खूप दिवस झालं. माझ्याकडं महाराजांचं आहे, आपल्याकडे बाबासाहेबांचं आहे, खूप सारी आहेत, पण गांधीजींचं छान स्कल्पचर कुठे. स्कल्पचर म्हणजे असं एक पीस का? पीस. म्हणजे तो फ्रिज मॅग्नेट सारखा मी माझ्या घरी आणला होता आणि मला एकदम आठवलं की शार्दूलला पण हवाय. पण मी असंच म्युझियम, मला आणखीन एक गोष्ट कलेक्ट करायला आवडते प्रत्येक ठिकाणून की आर्ट कलेक्ट करतो मी कुठेही गेलो तर. म्हणजे म्युझियम ऑफ गोवामधनं, पॉंडिचेरीमधनं मी आणलेलं, लडाखमधनं. आय लाईक कलेक्टिंग आर्ट. मग ते काहीतरी पेंटिंग असेल. आय लाईक कलेक्टिंग आर्ट म्हणतो, दॅट कॅन बिकम अन नाही एक्सपेन्सिव्ह, नॉट लाईक कलेक्टिंग आर्ट कॅन ऑल्सो बी अन आर्ट. पण म्हणजे जे काही अफोर्डेबल आहे त्या पॉइंटला, पण छोटंसं काहीतरी एक तिथून आणल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच मेमरी मला वाटतं ती देऊन जातं की ते तुमच्यासाठी आहे. कारण मला वाटतं आर्ट सारखं बाकी काही एक्सप्रेसच करत नाही कुठल्याही गोष्टीला. तर असं छोटंसं ज्यावेळेस तुम्ही घेऊन येता त्यावेळेस तुम्हाला तुमची ती एक मेमरी राहते की याच्या मी इथे गेलो होतो आणि तिथून ही गोष्ट आणली होती. तर ते एक मला करायला आवडतं. आणि मग अशा पण इंस्टाग्राम रील्स बद्दल बोलत होतो ना, मला जेन्युनली असं वाटतं की इंस्टाग्राम रील्सने लोकांचं म्हणजे ट्रॅव्हलिंग वाढलंय का, तर कदाचित वाढलं असेल. म्हणजे मे बी कदाचित म्हणजे तू त्याच्याबद्दल जास्त सांगू शकशील. पण घाणेरडी सवय लावली आहे की तुम्हाला असं ट्रॅव्हल करायचं असतं याचं एक टेम्पलेट मला वाटतं इंस्टाग्रामने दिलं आता. म्हणजे मी ज्यावेळेस कुठेही जातो तर मी 4 रील्स बघितल्यात आणि मग मला असं वाटतं की मला त्या रीलमध्ये ज्या केल्यात ना गोष्टी त्या करायच्यात. मग मला तिथे जायचंय, त्या एखाद्या कॅफेत असा फोटो काढायचा आहे, इथे बसायचं आहे आणि मग तो इन्फिनिटी पूल आहे, मग तिथे जाऊन एक फोटो मला वाटतं ते इतकं फोटो ऑपच झालंय ट्रॅव्हल. म्हणजे तुम्ही पैसे खर्च करताय पण लोकांनी तुम्हाला जसा ट्रॅव्हल केला ना सेम ट्रॅव्हल करायचंय. मग तुम्ही ट्रॅव्हल करताय का? म्हणजे तुम्ही फक्त तुमचे खिशातले पैसे खर्च करताय, त्या ठिकाणी जाताय, लोकांनी घातलेत तसेच कपडे तुम्हाला घालायचे, लोकांनी घेतलेत सेम एक्सपिरियन्सेस तुम्हाला घ्यायचे, तुम्हाला काय करायचंय? तर मला जेन्युइन प्रश्न असा पडतो की ज्यावेळेस लोक म्हणतात की मला ट्रॅव्हल करायला आवडतं, तुम्ही खरंच डिसाईड करता का की मला काय बघायचंय? की ती आयटनरी जी आहे गुगलवरती टाकली किंवा चॅट जीपीटीला दिली त्याच्या पलीकडचं काय बघता?
तुम्ही निवांत तुमच्या जिथे कुठे राहताय त्या लेन्समध्ये चक्कर मारता का, असं रॅन्डम एखादा लेक दिसला तर तिथे जाऊन बसता का थोडा वेळ. म्हणजे मला हे कळत नाही. तर इंस्टाग्रामने खूप घाणेरडी सवय लागली आहे असं मला वाटतं, की असं असं ट्रॅव्हल करायचं टेम्पलेट दिलंय आणि मग पीपल आर जस्ट फॉलोइंग दॅट टेम्पलेट. नाही तू आय अग्री. म्हणजे आय गेस आपल्याकडेच कोणीतरी बोललो तर मला आठवतं की आपण ना डोळ्यांनी बघत नाही, आपण कॅमेऱ्याच्या लेन्सने बघतोय आणि आपण काही ते कॅप्चरच आनंदच घेत नाही. म्हणजे मेघालयात आम्ही गेलो होतो. मेघालयात पहाटे 3 वाजता जाऊन तो पूर्ण म्हणजे ॲक्च्युली स्काय पूर्ण भरलेलं आहे. आजूबाजूला फक्त ढग आहेत. तुमच्या आयलाईनच्या खाली ढग आहेत. हे आयुष्यात कधीतरीच बघायला मिळतं. त्याच्यात लोकांना फोटो काढायचे होते जास्त. माझं असं होतं की मी ढगात आहे, मला हे फिलिंग परत मिळणार नाही आणि ते फिलिंग मोजून 10-15 मिनिटं आहे. ते फिलिंग मी घेऊ का ते फोटोत कॅप्चर करू आणि घरी गेल्यावर दाखवायचं लोकांना की मी कसा ढगात होतो. हे खूप वियर्ड वाटतं आणि तेच होत चाललंय. म्हणजे इंस्टाग्राममुळे ना आपण बघायलाच विसरतोय, आपण कॅप्चर करतोय. म्हणजे अगेन हे दिस इज व्हेरी पर्सनल. म्हणजे नथिंग अगेन्स्ट फोटो काढणं, फोटो काढूया, छान वाटतं, ती मेमरी असते. पण मेमरी जपायला मेमरी क्रिएट पण केली पाहिजे ना. मेमरी फक्त फोटोनी नाही क्रिएट होत. मेमरी तिथे गेली आणि तिथे म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला, मॅगी पॉईंटला जाऊन मॅगी खाल्ल्यानंतर त्या मॅगीचा म्हणजे तो रोहतांग पासला जाता आणि तिथे तळलेलं ऑमलेट खाता, कारण का ते ऑलमोस्ट एवढं तेल घातल्याशिवाय ते होऊच शकत नाही, तर फ्रीज होईल. त्या तळलेल्या ऑमलेटची टेस्ट अजूनही जिभेवरती आहे. का आहे? कारण का तेव्हा थँकफुली कॅमेरा नव्हता. सो ते म्हणजे एवढा महाग होता की एवढ्या प्रत्येक गोष्टीचा फोटो नव्हता काढतात आणि तो एक्सपिरियन्स, ती मेमरी माझ्या लक्षात आहे. पण रिसेंट मेघालय ट्रिपमध्ये मी काय काय बघितलं हे अर्ध लक्षात नाही, कारण का अर्ध्या वेळेला फोटोच काढत होतो. मी पण ती माती खाल्लेली आहे आयुष्यात. ते एक्सपिरियन्स इंस्टाग्रामनी कुठेतरी रुईन केलं क्लिअरली. आणि इंस्टाग्रामनी असंच बघायचं, हेच खायचं आणि हे म्हणजे छान, हे अजून काहीच नाही. हा. आणि म्हणजे आम्ही आमच्या टूर मॅनेजर्सच्या ट्रेनिंगमध्ये नेहमी हे सांगतोच की तुम्ही जेव्हा टूर सुरू करतात तेव्हा आमचं असं एक ओपनिंग तुम्ही द्यायला पाहिजे एका डेस्टिनेशनबद्दल, दॅट बिल्ड्स अप एक्साइटमेंट. त्याच्यात तुमचा एक पॉईंट हा असलाच पाहिजे की तुमच्या डोळ्याने बघा, तुम्ही प्लीज फोटोज काढत नका बसू, कारण नाहीतर तुला लक्षातच नाही राहणार. म्हणजे मी त्या दिवशी नुसती एक क्लिप बघितली इंस्टाग्रामवरच, पण ती एका मूवीचा सीन होता जिथे एक फोटोग्राफर असतो, मे बी तुम्ही पाहिली असेल, आणि तो हिमालयाजला गेला आहे स्नो लेपर्ड्सचा फोटो काढायला. आणि स्नो लेपर्ड्स आपण ऐकले आहेत ना की स्नो लेपर्ड्स दिसतच नाही. म्हणजे आपल्याला खूप दिवस, कधी कधी वीक्स ऑन वीक्स आपल्याला तो कॅमेरा घेऊन झूम करून बघावं लागत असतं. तर मग त्या फोटोग्राफरला ना तो स्नो लेपर्ड दिसतो त्याच्या कॅमेऱ्यात आणि त्याच्या बाजूला तो ऍक्टर बेन स्टिलर बसलेला असतो. तर तो फोटोग्राफर बघतो त्या कॅमेऱ्यातून आणि मग परत पाठी येतो. तर तो बेन स्टिलर म्हणतो, अरे तू एवढे दिवस इकडे बसलायस तो फोटो काढायला, तू का फोटो काढत नाही? तर तो म्हणाला की कधी कधी ना जेव्हा ही एल्युसिव्ह मोमेंट येते, समटाइम्स इट इज बेस्ट टू जस्ट लुक ॲट इट, कीप इट इन युअर मेमरी अँड दॅट्स डन, राईट? सो मला तुम्हाला विचारायला आवडेल की जर कोण आपला व्हिडिओ, पॉडकास्ट किंवा ऑडिओ ऐकत असतील, त्यांना ह्या टेम्पलेटमधून बाहेर निघायचं असेल, तर अशा काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करता वेअर यू कम आउट ऑफ दॅट टेम्पलेट? आता गोव्याला जाऊन म्युझियम असेल किंवा कप्रीला जाऊन स्पेसिफिकली एक काहीतरी गोष्ट खायची आहे ती शोधत जाणं. सो व्हॉट आर सम टिप्स दॅट यू विल गिव्ह समवन की तुम्ही असा हॉलिडे जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही हे करू शकता, ते करू शकता? कारण समटाइम्स द ऑनस्लॉट ऑफ द अल्गोरिथम इज सो मच की तुम्ही व्हिएतनामला हा ब्रिजच बघायचा आहे, व्हिएतनामला जाऊन तुम्ही हे राईस पेपर रोल्सच खायचे किंवा लडाखला जाऊन तुम्ही त्या पँगॉंग लेकला जाऊन त्या स्कूटरवर बसून फोटो काढायचा आहे. सो अशा काय गोष्टी असतील ज्या तुम्ही फॉलो करता? आय डोंट नो मी टिप देऊ शकतो का, आय एम एलिजिबल टू डू दॅट. पण मला हे खूप बोल्ड स्टेटमेंट होईल, पण आय वुड लाईक टू से दिस, प्लीज आपण व्हर्टिकलमध्ये बघायला बंद करूया. आपल्याला डोळे दिले देवानी, ते साधारणतः 210 डिग्री, म्हणजे आपण 210 डिग्रीमध्ये दिसतो. आपल्याला इथंपर्यंतच दिसतं, 180 पण नाही, इथंपर्यंतच दिसतं. आपण आता फक्त असं बघतोय. ते जर इकडचं तिकडचं बघायला चालू केलं तर मला आता जास्त मजा येईल. म्हणजे बाकी सगळ्याच गोष्टी ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. फ्रान्सला जायचं म्हणलं की पटकीनी पहिल्यांदा पॅरिस येतं. पॅरिसमध्ये आयफेल टॉवर येतं. म्हणजे छानच आहे आयफेल टॉवर, काही त्याच्यावर अगेन्स्ट नाहीच आहे मी, मस्तच आहे सगळं ते. पण
थोडं इकडे तिकडे बघितल्यानंतर असंच करताना आमचा एक मित्र होता, त्यांनी सजेस्ट केलं आम्हाला की आपण स्ट्रासबर्गला जाऊया. आणि स्ट्रासबर्गला गेल्यावरती मला असं झालं की मी हॅरी पॉटरच्या त्या फेरी लँडमध्ये आहे. काय जग आहे हे, वेगळंच जग आहे. आणि तिथे गेल्यावरती अर्धा तास मी फोटोच नाही काढले. आणि मग लक्षात आलं की वा. सो बेसिकली ते मला असं वाटतं की व्हर्टिकलमधनं असं असं बघायला लागलं ना तर जास्त मजा यायला लागेल. दॅट इज द ओनली इसेन्स आय ट्राय टू फॉलो. आणि मला जेन्युनली असं वाटतं ना की थोडं एकदा चॅटजीपीटी करणं हरकत नाहीये, आयटिनरी बनवणं. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही जर कुठेतरी प्रवासाला चाललाय, तुमच्याकडे मोजून 3-4 दिवसांचा वेळ आहे, लिमिटेड पैशांचं बजेट आहे, अशा गोष्टी ठरवणं चांगलीच गोष्ट आहे अर्थात, की या 4-5 गोष्टी करता येतील. पण फक्त त्याच गोष्टी करणं मला वाटतं हा प्रॉब्लेम होतो, की मला मग मी टाइम टेबल बनवतो की 6 वाजता उठायचं, इथून 2 तासाचा ट्रेक करायचा, इथे पोचायचं, ते झालं की मग इतकं टाईटली शेड्यूल्ड प्रवास असू नये. म्हणजे आपण लिजर म्हणून चाललोय ना तिकडे, Correct. एखादी जागा बघण्यासाठी चाललोय, तर झोपा 6:30, 7, 8 पर्यंत. मग काहीतरी अच्छा मग आता काय काय यादी आहे, मग त्यातल्या या गोष्टी बघता येतील का, तिथे जा, त्याच्या आजूबाजूला फिरा. तर थोडंसं म्हणजे खूप जास्त त्या आपल्या शेड्यूलवरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न न करता थोडं लेट लूज करणं, कारण त्याचसाठी आपण प्रवास करतो. आणि म्हणजे मी कायम हे लक्षात ठेवतो की गोष्टींपेक्षा एक्सपिरियन्सेसकडे लक्ष देतो. कारण ट्रॅव्हलिंग इज एन एक्सपिरियन्स. मला गोष्टी काय आठवणार आहेत, मला जे मनाला कुठेतरी भिडलंय, भावलंय ते, तर एक्सपिरियन्सेस वरती फोकस करता येईल का. म्हणजे आम्ही पॉंडिचेरीत गेलो होतो आणि तिथे आम्हाला एक आमच्या शेजारच्या रूममध्ये 2 मुली राहत होत्या आणि त्यांनी मग त्यांच्यासोबत आम्ही एअरबीएनबी बुक केलेलं, तर तिथे गप्पा झाल्या. आणि मग त्यांनी एक जागा सजेस्ट केली की जिथे खूप सुंदर तमिळियन जेवण मिळतं. आणि आमचं झालं की यार ऑथेंटिक तमिलियन फूड आम्हाला खायला कुठे मिळणार. तर मग आमचा काहीतरी दुपारचा प्लॅन होता की काहीतरी पॅटिसेरीला जायचं आणि काहीतरी छान क्रॉसॉन्स खायचे. पण आमचं असं झालं की चला तिकडे जाऊयात, आणि फॉर्च्युनेटली त्यांच्याकडे एक स्लॉट ओपन होता. आम्ही तिकडे गेलो. इतकं सुंदर जेवण मी म्हणजे असं कधीतरी होतं ना की हे जेवण बघून रडावंसं वाटतं. तर तसं आमचं झालं एवढं होतं. चांगलं इतकं सुंदर जेवण, म्हणजे इतकं सुंदर जेवणच मी खाल्लं तमिलियन नाही. जेवण म्हणजे लाईक म्हणजे खूप वेगवेगळा प्लॅटर होतं. एकतर खूप मोठा मस्त मासा होता त्याच्यात, लॉबस्टर सारखा, थाळी सारखंच होतं ते. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या, इतक्या वेगवेगळ्या चटण्या, मग पायसम आणि हे ते अशा इतक्या वेगळ्या गोष्टी, वेगळ्या प्लॅटर. म्हणजे जिभेला त्या गोष्टींच्या चवीची सवयच नाही. तर असं काहीतरी खाल्लं की मग वाटतं की हा आता मग माझ्यासाठीची कोर मेमरी जर पॉंडिचेरीतली काय असेल तर ती ही आहे, जी कदाचित मी प्लॅनही केली नव्हती. तसं खूप जास्त प्लॅन केलं ना तर मग मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टी फिझल आउट होतात, विसरतो. हरकत नाही फोटो काढायला, 2-4 फोटो काढले बस झालं. पण फक्त फोटो काढण्यासाठी आणि मी या ठिकाणी प्रवास करतोय हे लोकांना दाखवण्यासाठी प्रवास केला की मग काहीच उपयोग राहत नाही त्याचा, असं मला वाटतं. ॲब्सोल्युटली. म्हणजे ओंकार म्हणतो मला माझ्या आईसोबतचा हा रेग्युलर वाद आहे की प्लीज बकेट लिस्ट नको ठेवायला. आय एम ॲब्सोल्युटली अगेन्स्ट बकेट लिस्ट वेन वी आर ट्रॅव्हलिंग. म्हणजे पर्सनल मत आहे अगेन, की काय होतं बकेट लिस्ट म्हणजे एका डेस्टिनेशनला गेल्यानंतर तिकडे काय 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 Yeah. बघायचं. आणि ते असं होतं ना की आपण म्हणजे स्पेशली आपण मिडल क्लासमधनं आल्यावरती ते होतं ना की 10 दिवस मिळालेत ना, त्याचा पैसा वसूल झाला पाहिजे. आणि पैसा वसूलची चुकीची डेफिनेशन वाटते मला ती, की 25 गोष्टी बघितल्या ना तरच पैसा वसूल होतो. मला वाटतं 4 गोष्टी छान बघितल्या तर त्यातनंही पैसा वसूल होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही 7 दिवसाच्या युरोप ट्रिपवरती चाललाय तर त्याच्यात किती कंट्रीज झाल्या आणि इंस्टाग्रामवरती किती फ्लॅग्स लावता आले आणि किती शिक्के झाले याला काही फरक नाही पडत. त्याच्यापेक्षा एक देश किती छान बघितला हे जास्त महत्त्वाचं वाटतं अगेन पर्सनली मला. सो ते वाटतं की तिथे जाऊन ते छान बघणं, म्हणजे त्या एखाद्या लुव्रला एका दिवसात काहीच बघू शकत नाही आपण, अनफॉर्च्युनेटली एवढं मोठं आहे. पण ठीक आहे, आता तेवढा वेळ प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे असं नाही. तसंच की बाबा तुम्ही गेलाय तर तिथे किती वेळ देता. म्हणजे एका दिवसात 4 म्युझियम्स बघणं. ते म्युझियम बघताना मला ते खूप फनी वाटतं. लोक पळत म्युझियम बघतात. कसं बघतात मला माहिती नाही. म्हणजे अगेन प्रत्येकाचा पर्सनल हे असू शकतो. आणि ओंकारने सांगितलं तसं तो फूड एक्सपिरियन्स तुम्हाला, आय लाईक दॅट पर्टिक्युलर वर्ड, की ते तुम्हाला ॲक्सिडेंटल असलं पाहिजे. ते छान म्हणजे सेरेंडिपिशियस असलं पाहिजे. कारण का सेम याचं पण मला असंच झालं होतं पॉंडिचेरीला. सेम माझं असंच झालं होतं की पॉंडिचेरीला गेलो मी आणि तनुजा फिरतोय. आम्ही हनीमूनला गेलो होतो कारण का तेव्हा कोविड होता. त्यामुळे पॉंडिचेरी वॉज द ओनली स्पेस जिथे सगळ्यात कमी हे होतं आणि तेव्हा त्या स्लॉटमध्ये चालू होतं
आम्ही पॉंडीला 31 डिसेंबरला होतो आणि 1 जानेवारीला फिरतोय आम्ही, असं अर्धे रेस्टॉरंट्स बंद आहेत, काही नाही, आणि माहितीच नाही, आणि मी काहीच रिसर्च केलेलं नाही, काही मला आयडियाच नाही, आणि फिरतोय आणि असं मला एक लिटरली खानावळ दिसली, साधी खानावळ दिसली, जिथे मला आता नाव आठवत नाही, ती त्या बिर्याणीला काय म्हणतात, साऊथ इंडियन कोणती तर बिर्याणी होती, आणि मी तिथे आत गेलो आणि ती बिर्याणी खाल्ली, आणि आज ताग्याची माझी फेवरेट बिर्याणी ती आहे. मला माहिती नाही, मला त्या प्लेसचं नाव नाही माहिती, काहीच नाही. आम्हाला जायचं होतं कोरमंडलला, तिथे जाऊन पिंक पास्ता खायचा होता, ते बकेट लिस्टमध्ये होतं, तिथे बुकिंग मिळालंच नाही. पुढे जात जातात ते चुकून एक साधी खानावळ दिसली, असं काही ग्लॅमरस नव्हती. आज जाऊन छान प्लास्टिकच्या चेअरवरती बसून बेसिक स्टीलच्या प्लेटमध्ये बिर्याणी खाल्ली, पण आज ताग्याची बेस्ट बिर्याणी ती होती, आणि ती मेमरी आहे. म्हणजे अगेन हे असं काहीतरी ते तुला नेहमी लक्षात राहणारच, राईट? म्हणजे आय थिंक पॉंडिचेरीवर बोलतोय तर कोरोमंडल कॅफे, मग तो ब्रेड अँड चॉकलेट बेकरी सगळे जात असतात, पण ते सगळे आता बकेट लिस्ट आयटम झाले. जेव्हा वेन यू गो ऑफ द बीटन ट्रॅक आणि यू ट्राय समथिंग, ते एक्सपिरियन्सेस नेहमी लक्षात. आता पॉंडीवरतीच बोलतो, मला पर्सनली ते फनी वाटतं. इट कॅन बी कम्फर्टिंग फॉर सम पीपल, पण ऑरोविलला जाऊन लोक पावभाजी खातात. असं आहे का? ऑरोविलला पावभाजी, मुंबई पावभाजी मिळते, आणि मला असं झालं की आय लव्ह पावभाजी, मला प्रचंड आवडतं पावभाजी, पण माझं असं की मी ऑरोविलला जाऊन पावभाजी का खायची, मला प्रश्न आहे. चल ह्याच्यावरून मी विचारतो. पण ऑरोविलला जाऊन पावभाजी खाणं, राईन फॉल्सला जाऊन वडापाव खाणं, हे आहे म्हणजे आता कधी कधी गोईंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन फॉर फूड इज व्हेरी डिफिकल्ट. आता तुम्ही दोघं पण नॉनव्हेज खाता, सो सुशी आता आपल्याला खूप दिसायला लागली, राईट? पण 5-7 वर्ष आधी सुशी म्हणजे मी रॉ फिश खाणारच नाही, राईट? सो आता जर कोणाला त्यांच्या त्या डाळ भात, पावभाजी किंवा पालक पनीर मटर मसाला, म्हणजे आमच्याकडे खूप गेस्ट कधी कधी येतात आणि सांगतात की हर रोज मुझे भेंडी मसाला चाहिए. आता राईट, फेअर इनफ, राईट? प्रत्येकाचा कम्फर्ट झोन वेगळा आहे. सो प्रत्येक एपिसोडवर मी हा एक प्रश्न विचारतो आमच्या गेस्टना, की जर कोणाला त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं असेल, राईट, तर तुम्ही एका पॉडकास्टमध्ये म्हणाला होता की जर तुम्ही बिझनेस सुरू करता आहात तर यू शुड हॅव द ॲप्टिट्यूड, यू शुड हॅव द ॲटिट्यूड, अँड आय थिंक यू शुड हॅव द विलिंगनेस टू ॲक्च्युअली बिल्ड समथिंग, राईट? पण हाच फंडा जर ह्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचं असेल तर कसं येणार? लाईक यु नो, जर मी गेले 20 वर्ष तेच खातो आहे, सो हाऊ डू यू थिंक दे शुड कम आउट? मला जेन्युनली वाटतं की आपण बऱ्याचदा ना ट्रॅव्हलकडे म्हणजे खूप लोक एस्केप म्हणून बघतात, की माझं हे आयुष्य आहे आणि माझा 9 to 5 जॉब आहे, मला माझ्या घरच्या सगळ्या व्यापातनं 2 दिवस सुट्टी पाहिजे, मला पळून जायचंय, आणि मग मला त्यासाठी एस्केप हवाय. म्हणजे लोक एस्केप म्हणून ट्रॅव्हलकडे बघतात. त्याच्याकडे थोडा एक्सपिरियन्स म्हणून बघायला लागलं ना, की दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे असं नाहीये की माझं आयुष्य हे फक्त तो 9 to 5 जॉब किंवा माझी फॅमिली एवढंच आहे. दिस ट्रॅव्हल ऑल्सो इज पार्ट ऑफ माय लाईफ. असं बघायला लागलं ना, की तिथे जाऊन मग मला मी आता कुठेतरी बाहेर आलोय आणि आता मला कम्फर्ट हवाय. म्हणजे का बाहेर गेल्यानंतर मला माझ्या कम्फर्टमध्ये राहावं असं वाटतं, कारण मला भीती वाटते की काहीतरी गोष्ट माझी असली पाहिजे, मला माझ्या रुटीनमधली पाहिजे. मग तो थोडासा डिस्काउंट दिला ना, की मग आपण बघायला लागतो की अच्छा ठीक आहे, मला सुशी नाही खायची ना, हरकत नाही, पण मी चव तरी घेऊन बघू का? मग ती बनते कशी याच्याकडे आपण क्युरियसली बघत नाही गोष्टींकडे. मग आपण गोव्यात पण बघतो की पंजाबी रेस्टॉरंट्स इतके दिसतात की तिथे जाऊन मासे नाही खाल्ले आणि तिथे जाऊन पण तुम्ही पनीरचीच भाजी खाणार आहात. मग हरकत नाही, तुम्हाला मासे आवडत नाही, वास आवडत नाही, हरकत नाही. मग हे आणि खूप होतं ज्यावेळेस तुम्ही ग्रुप्समध्ये जाता, की मग ज्यात कुणीतरी एक व्हेजिटेरियन्स असतात आणि मग त्यात कुणीतरी नॉन व्हेजिटेरियन्स असतात, की मग खाण्याच्या जागा ठरवताना असं कायम होतं की अरे बापरे, मग ना ह्या लोकांना नॉनव्हेजच्या ठिकाणी जायचंय तर मग आम्ही वेगळे जाऊ, किंवा मग काही जागा स्किप होतात. तर मला असं वाटतं थोडंसं एक्सपिरियन्स म्हणून बघायला गेलं आपण ट्रॅव्हलकडे ना थोडं जास्तच अपेक्षा टाकतो ट्रॅव्हलवरती. म्हणजे आपल्याला सगळे ना पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस पाहिजे असतात, आपल्याला सगळं टापटीप हवंय, मला ह्या गोष्टी हव्यात. आय डू नॉट वॉन्ट एनी ॲडव्हर्स एक्सपिरियन्सेस. तर का? म्हणजे तुम्ही पैसे देताय याचा अर्थ तुम्हाला ॲडव्हर्स एक्सपिरियन्स नकोय. म्हणजे आपण कुठलीही ट्रॅव्हल स्टोरी आठवा, आपल्याला पहिल्या मेमरीज यात येतात की त्या हॉटेलला गेलेलो, इतकं घाण जेवण होतं,
हो, इट इज ऑल्सो अ मेमरी ना. मग तुम्हाला प्रत्येक वेळेस चांगलंच जेवण का जेवायचंय? आता तुमच्यासाठी कदाचित हे घाण जेवण नंतरची मेमरी आहे. तर थोडं मला वाटतं ना लेट लूज करायला हरकत नाही. जिथे चाललोय जेवढं जमेल तेवढं तरी थोडंसं त्या कल्चरचा भाग झालो, काहीतरी तिथलं खाण्याचा प्रयत्न केला. नाही आवडलं, ओके ठीक आहे, मला नाही आवडलं, पण ट्रायच केलं नाही तिथे जाऊन. करेक्ट. मला वाटतं हे थोडं जास्त दुर्दैवी आहे, की कम्फर्ट हवाय का तर हवाय, ओके, त्याच्या आसपासच्या बाउंड्रीज समजून घ्या, पण ट्रायच केलं नाही. मी कधी बघितलंच नाही ते कसं बनतं. मी मग कायच केलं, मग मी टीव्हीवर बघितलं त्या गोष्टी. एक्झॅक्टली. ऍडव्हान्स स्टोरीजवरून मला आठवलं, आम्ही नेपल्सला होतो आणि माझी वाईफ तनुजा ती व्हेजिटेरियन. आम्ही आता नेपल्सला गेलो आणि पिझ्झा नाही खाल्ला असं कसं होईल ना. मग नेपोलियन पिझ्झा खायचा आणि ते सगळं आम्ही नेपल्सला जाऊन पिझ्झा ऑर्डर केला आणि तनुजानी व्हेज पिझ्झा सांगितलं. मी त्यातल्या तिला विचारलं व्हेज कुठं, नो मीट व्हेज. सो तिला कळलं नाही, कारण ती प्युअर इटालियन होती, तिला अजिबात इंग्लिश नव्हतं जी ऑर्डर घ्यायला आली होती व्यक्ती. आणि पिझ्झा आला आणि तिला व्हीगन वाटलं. सो त्यामुळे ब्रेडवरती 4 वांग्याचे पीसेस आले, नो चीज. आमच्या लक्षात नेपल्स म्हणलं की तो पिझ्झा येतो पहिला. बट दॅट इज ऑल्सो अ कोर मेमरी. ॲब्सोल्युटली. म्हणजे अर्थात पण मला सांग, हा प्रॉब्लेम मला खूप येतो, कारण माझी वाईफ हेता पण व्हेज आहे. तुम्ही बाहेर जाता तेव्हा कसं ऑर्डर करता? खूप कारण मला थोडी टिप्स दे यार. ती प्युअर व्हेज आहे आणि मी प्युअर नॉन व्हेज आहे, तर मला पनीर ऑर्डर करायला स्ट्रेस येतो, घाम फुटतो. सो काय भारतात तरी ते शक्य पडतं, हां. शक्य होतं इझिली. आउटसाइड इंडिया खूप अवघड जातं. म्हणजे रडायला येतं मला एका काय अवघड. लिटरली मॅकडॉनल्ड्स वरती जगलो 2 दिवस आम्ही, पर्याय नव्हता, करावं लागतं. आता ऑप्शन नाहीये म्हणजे कधी. एक वेबसाईट आहे हॅपी काव म्हणून. हो. हां. जर तुम्ही Okay. जगात कुठेही जात असाल ना आणि तुम्हाला व्हेजिटेरियन फूड खायचं असेल आणि रेस्टॉरंट शोधत असाल, कधी कधी जसं इंग्लिशचा प्रॉब्लेम हां. असतो, काहीही प्रॉब्लेम असेल, तर त्या हॅपी काववर लिस्टेड असतात Oh. वेगवेगळे व्हेजिटेरियन रेस्टॉरंट. मला का माहिती आहे तर ऑफकोर्स ट्रॅव्हलमध्ये असल्यामुळे, पण मी पण ॲज अ ट्रॅव्हलर जपानला गेलो होतो. जपानला मी खूप वेळा गेलोय, पण लास्ट ट्रिप जी केली ती मी, माझे आई बाबा आणि हेता आणि तिचे आई बाबा, ते तिघं व्हेजिटेरियन. प्युअर आणि आम्ही तिघं प्युअर नॉन व्हेजिटेरियन. तर आम्ही लंचला पण सेपरेट व्हायचो, डिनरला पण सेपरेट व्हायचो. आणि खूप लोकांना असं वाटतं जपान म्हणजे सी फूड, मीट आणि अजून काहीच मिळणार नाही. पण एक्झॉटिक असंच वाटतं. एक्झॅक्टली. पण ती कोणत्या तरी एका गाईडने सांगितलं की हॅपी काव म्हणून वेबसाईट आहे, ती चेक करा आणि हे करा. पण जर आम्ही एकत्र असतो ना, तर हे खूप एक्सपिरियन्सेस आमचे असेच गेले असते. म्हणजे आम्ही तो परत आल्यानंतर तो फोमोच राहिला असता, की अरे यार, हे एक्सपिरियन्स करायला नाही मिळत, ते एक्सपिरियन्स करायला नाही मिळत. ॲब्सोल्युटली. म्हणजे याचवरनं एक्सपिरियन्सेसवरनंच आठवते फूडच्या आणि कम्फर्टबद्दल. आय वुड लाईक टू गिव्ह इट टू यू गाईज. कारण मला आठवतं मी 2013च्या आसपासच कुलू मनालीला गेलो होतो आणि रिव्हर राफ्टिंग झालं. मगाशी मी सांगत होतो, रिव्हर राफ्टिंग झालं आणि आम्ही कुडकुडत होतो, कारण बर्फाचं झालेलं पाणी, त्यातनं रिव्हर राफ्टिंग केलंय आणि कुडकुडत बाहेर आलो. आणि अक्षरशः असं होतं की काय करू आणि काय नाही. बाहेर आल्या विनावळीच्या टीमने आम्हाला ड्रायफ्रुट्स दिले प्रत्येकाला आणि तिथे कांदा भजी मिळाली आणि चहा. आय डोंट एक्सपेक्ट की कुलू मनालीमध्ये मला कांदा भजी मिळेल, पण अगेन कुलू मनालीला मी कांदा भजी खायला जात नाही, पण तिथे कांदा भजी मिळाल्यामुळे इमिडिएटली माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांना, माझ्या आजूबाजूला जे लोक होते थोडेसे वयस्कर, त्यांना इमिडिएटली कम्फर्टेबल वाटलं. आणि कधी कधी कम्फर्ट फूड खूप जास्त मॅटर करतं. ॲब्सोल्युटली. म्हणजे एक्सप्लोर, अगेन ओंकार म्हणाला ते, मला कमिंग बॅक टू दॅट पॉईंट, की बाहेर फिरायला गेलो तर आपण एक्सप्लोरर आहोत हे कुठेतरी जर हा ॲटिट्यूड ठेवला, म्हणजे चष्मा जर एक्सप्लोररचा लावला ना, मग आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करतो आणि मग त्या अशा नवीन काहीतरी गोष्टी सापडतात, मजा येते, असं मला काहीतरी. सांग, कम्फर्ट फूड वरून तू काल मला म्हणाला होतास की कोणत्या तरी स्पॅनिश वुमनने तुला डाळ भात, काय स्टोरी होती? मी जसं म्हणालो होतो की 2024ला ऑक्टोबरला आम्ही शोल्डर सीझन बघून असं छान पॅरिसला गेलो. आणि शोल्डर सीझन आहे म्हटल्यावरती काय अर्ली विंटर, एवढं टेम्परेचर नसेल, 13-14 असेल, छान बेसिक वॉर्म क्लोथ्स घेऊन गेलो होतो. पण तिथे गेलो आणि तिथे विंटर आधीच चालू झाला होता, 6-7 डिग्री टेम्परेचर चालू झालं होतं. त्यामुळे मी पॅरिसला गेलो आणि एकदम कुडकुडत वाट लागली, आजारी पडलो. आणि मग 2 दिवसांनी स्ट्रासबर्गला गेलो आणि तोपर्यंत मला प्रॉपर ताप आला होता. मी डोलोवरती जगत होतो, 102 वगैरे ताप होता. आणि अर्थात गेलोय तिथे फिरणार तर आहोत आपण, मिडल क्लास, त्यामुळे गोळ्या खाऊन पण फिरायचं. सो ते फिरत होतो मी. आणि तिथे एका कॅफेत गेलो आणि फ्रेंच कॅफे होतं स्ट्रासबर्गमध्ये, पण इट वॉज रन बाय
स्पॅनिश लेडी, आणि ती आली आणि तिला कळालं की मी आजारी आहे, आणि मग आम्ही विचारतो काय सूप मिळेल, आणि तिला असं की यू इंडियन, आय मेक व्हेरी गुड लेंटिल सूप. शी वॉज प्राऊड की मी लेंटिल सूप देते तुला, लेंटिल सूप आणि राईस, बेसिकली डाळ भात. आणि तिने डाळ भात आणून दिला आणि ती थांबली होती की तू खा आणि मला सांग. मी पहिला घास खाल्ला आणि असं छान वाटलं, लिटरली आता अंगावर काटे येतात ते बोलताना पण. आणि तिला इतकं छान वाटलं की मी एका भारतीय माणसाला वरण भात करून दिलाय आणि ही इज व्हॅलिडेटिंग की मी छान वरण भात बनवते. तिला ते इतकं भारी वाटलं, मलाच इतकं छान वाटलं की वाव, इथे मला कम्फर्ट फूड मिळालं. आणि जो आय थिंक कम्फर्ट फूड कधी कधी अशा वेळेला खूप मॅटर करतं, आणि तिथून मग पुढे ट्रिप छान होत गेली ती अजून. कारण ते वरण भात शेवटी अल्टिमेटली कुठेही गेल्यावरती जगाच्या पाठीवर गेल्यावरती एक कम्फर्टेबल वाटतं, ते झालंच त्यांनी. पण जर तुला ताप नसता आला तर तू त्या कॅफेमध्ये गेला नसतास. सो कधी कधी जे हर्डल्स आपल्याला ट्रॅव्हलमध्ये येतात, दॅट काइंड ऑफ गिव्ह अस द एक्सपिरियन्सेस दॅट आर एक्सपिरियन्सेस ऑफ अ लाईफ टाईम. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि मला त्याच्यावरनं अजून एक सांगावं वाटतं, हे मी कायम बघितलं, आपण जे म्हणतो ना कायम की खेड्यातली माणसं छान असतात, ती प्रेम असतात, हे खरं आहे. ऍटलिस्ट मी ज्या 2-3, फार काही जग फिरलेलं नाही मी, पण ज्या 2-3 देशात गेलो मी, मला तिथे सेम जाणवलं. जेव्हा मी कंट्री साईडला गेलो तिथली लोक जास्त आवडली, फ्रान्समध्ये पण, इटलीमध्ये पण, जर्मनीत पण. कंट्री साईडची लोक जास्त स्वीट आहेत, सिटीतली लोक नाही आहेत स्वीट. कारण सिटीमध्ये त्या कंट्रीचं कल्चर असतंच, पण जर बाहेरून, म्हणजे जर ऑनेस्टली मी पहिल्यांदा मेलबर्नला गेलो ना, मला वाटलं मी चायनामध्ये. कारण ते चायनीज, सिंगापोरियन्स, जॅपनीज एवढे तिकडे आहेत की त्या सिटी सेंटरमध्ये मग त्या कंट्रीचं कल्चर कधी कधी राहतच नाही. आणि युरोपमध्ये आपण बघायला गेलो तर तसंच आहे, किंवा इंडियामध्ये पण, मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये असं नाही आहे की मुंबईकरच आहेत आता किंवा दिल्लीमध्ये तिकडचेच लोक आहेत, सगळ्या ठिकाणून येतात. सो ॲज यू गो इन टू डिफरंट प्लेसेस, असं होतं की लाईक आपल्याला त्या कल्चरचा जो मेन पॉईंट आहे, जो आपल्याला खरंच पाहिजे आहे त्या कंट्री किंवा स्टेटला व्हिजिट करून, तो कदाचित मिळतो. राईट, ॲब्सोल्युटली. खाण्यावरती आणि कल्चरवरती आलं तर स्ट्रासबर्गवरनंच आम्ही पुढे जाताना ना, आम्हाला आम्ही छोटीशी डे टूर बुक केली होती, आणि त्याच्यासाठी जो टूर मॅनेजर कम कॅब ड्रायव्हर आला होता, तो 60 year old लोकलाईट होता, आणि तो इतका सुंदर होता, आणि तो मस्त स्टोरी सांगत होता. आणि स्ट्रासबर्ग खूप फनी स्टोरी आहे की इट इज पार्ट ऑफ फ्रान्स राईट नाव, पण तो म्हणतो की त्यांनी सांगितलं, म्हणाला माझ्या आजोबांनी सांगितलं सकाळी उठल्यावर ते रोज विचारायचं आपण आज फ्रान्समध्ये आहोत का जर्मनीत आहोत. कारण गेल्या 100 वर्षात ते 3दा इकडून तिकडं आलेत. आणि तिथून आम्ही याला गेलो, आपलं ब्लॅक फॉरेस्टला गेलो. आणि तो ब्लॅक फॉरेस्ट बद्दल सांगताना तर हे सांगत होतं की, म्हटलं माझे आजोबा जर्मन होते, माझे वडील फ्रेंच होते. म्हटलं मी अजून तरी फ्रेंच आहे, सो आय डोंट नो उद्यापर्यंत मी जर्मन आहे का फ्रेंच असेल. सो ही स्पीक्स फ्रेंच इन जर्मन ॲक्सेंट. सो हे छोटे छोटे मायक्रो कल्चर्स पण कधी कधी ऍक्सिडेंटली लोकल्स कडूनच मिळतात. राईट, ॲब्सोल्युटली. आणि मग त्यांनी त्याचा फेवरेट, आम्ही जेव्हा ब्लॅक फॉरेस्टला गेलो, त्यांनी त्याचा फेवरेट कॅफेमध्ये तिथे नेऊन आम्हाला ऍक्च्युअल ब्लॅक फॉरेस्ट केक खायला घातला. आई शपथ, ब्लॅक फॉरेस्ट, खरंच ब्लॅक फॉरेस्टला जाऊन खावा. बर्डीजचा ब्लॅक फॉरेस्ट केक नाही. म्हणजे आपल्याकडे छान मिळतो ब्लॅक फॉरेस्ट केक आता, बट स्टील ब्लॅक फॉरेस्टचा केक ब्लॅक फॉरेस्टमध्ये जाऊन खावा. आणि तिथे ऍक्च्युली त्याची स्टोरी कळल्यानंतर तो जास्त चव लागते, मे बी, काय माहिती नाही. आणि 102 ताप असेल तर डबल चव लागते. पण हे जसं तू आता म्हणालास की त्या ड्रायव्हर कम गाईड बरोबर तो एक दिवस स्पेंड केल्यानंतर तुला खरंच तो रिजन जो आहे तो वेगळ्या तऱ्हेने एक्सपिरियन्स करता आला. ओंकार, तू पण आत्ता म्हणालास मला, तू जेव्हा एका डेस्टिनेशनला जातो तेव्हा तू त्या डेस्टिनेशनचा लोकल होतोस. म्हणजे काय? मला ऍक्च्युली प्रवास करताना, जसं शार्दूल म्हटलं की आपण एक्सप्लोरर आहोत, मला थोडंसं उलट असं वाटतं. मी प्रवास करताना ना, आय वॉन्ट टू बी लोकल. म्हणजे मी हे खूप ऑब्झर्व केलंय, आणि ते आपोआप होतं की मी समजा जर कुठे गेलो तर मी आपोआपच त्यांची डायलेक्ट पकडतो. म्हणजे माझं हे मी खूप लहानपणापासून ऑब्झर्व करतोय की कुठल्या सुट्टीत गेलो आपण, आणि कोकणात आम्ही असे अधेमध्ये जायचो, तर कोकणात गेलो ना की मग आपोआपच 2 दिवसांनंतर माझं मराठी मालवणी व्हायला लागतं. मी आपोआपच काही 2-4 शब्द पकडतो, आणि मग मी त्याच हेल्लात बोलायला लागतो. मग आय वॉन्ट टू बी लोकल. आणि मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की कुठेही प्रवास करताना मला जितकं लोकल राहता येईल तसं राहायचं. आणि मग मी इमॅजिन करतो की आता मी गोव्यात आहे
आणि मग गोव्यात असलो तर गोवन लोकल काय करेल आता, तर नक्की 8 वाजता उठणार नाही, मला झोपून राहायचंय. मग मला काय करायचंय, उठल्यानंतर काय पोळी आणि भाजी खायची आहे, मग ती बटाट्याची भाजी. मग काय करेल तो की अच्छा नदी आहे, नदीच्या शेजारी जाऊन बसेल दुपारी मित्रांसोबत गप्पा मारत, मला ते करायचंय. तर मी इमॅजिन करतो की मी जर लोकल असतो इथला तर मी काय करीन, आणि मग अशा छोट्या छोट्या गोष्टी तरी ऍड करण्याचा प्रयत्न करतो की मग मी तिथला लोकल आहे, मग मी उगाच फॅन्सी कपडे घालणार नाही आणि बीचवर जाणार नाही, मला निवांत राहायचंय. मला कायम लोक, मी सारखा गोव्याला जातो म्हणून सतत विचारतात की तू गोव्याला जातो गर्दी नसते का, कारण मी आता न्यू इयरला गेलो होतो, आता लॉंग विकेंडला गेलो होतो. मी जिथे जातो तिथे गर्दीच नसते, कारण मी अशा गोष्टी करायलाच जात नाही जिथे असा सगळा मॉब आलेला असतो. असं जर केलं ना तर मग ज्या ठिकाणी गर्दी पण असते ना त्या ठिकाणी तुम्हाला गर्दी लागत नाही, कारण तुम्ही कदाचित जी लोक करताय त्या एक्सपिरियन्सेसच्या मागे पळत नाही, तुम्ही तुमचं करता. सो दॅट इज माय वे ऑफ लुकिंग ॲट ट्रॅव्हल, की मला निवांत लोकल सारखं ट्रॅव्हल करायचंय. तो काय करेल, इकडे या गोष्टी करेल, मला त्या गोष्टी बघायच्यात. सो मग आता गोव्याबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे गर्दी नसते? गोव्याबद्दलच मी बोलतोय. गोव्याला फक्त 4 वेळा गेलोय माझ्या आयुष्यात. ऑब्विसली यू हॅव सो मेनी प्लेसेस टू गो. नाही म्हणजे असं होतं की ओके गोव्याला जायचं म्हणजे फ्रेंड्स बरोबर जायचं किंवा फॅमिली बरोबर जायचं, पण फॅमिली बरोबर ट्रॅव्हल म्हणजे पूर्ण जगभर ट्रॅव्हल असायचं कधी ना कधीतरी. सो फ्रेंड्स बरोबर जायची ऑपॉर्च्युनिटी होती, आणि 18व्या वर्षापर्यंत आईबाबांनी परमिशन नाही दिली, आणि त्याच्यानंतर जायला लागलो 4 वेळा गेलोय. सो अजून मी एक्सप्लोरच नाही केलंय. सो गोवा म्हटलं की लोकांना फक्त बीच शॅक्स आणि दारू आणि समुद्र हे याच्या पलीकडे काही दिसत नाही. तर माझी टॉप प्लेस गोव्यामधली रेकमेंड करायची असेल तर मोग, म्युझियम ऑफ गोवा. सुंदर म्युझियम आहे, म्हणजे जे कोणी गोव्याला जाईल एकतर गोव्याचं कल्चर पण आपल्याला कळतं तिकडनं, थ्रू आर्ट काय काय पद्धतीत गोवा होतं तर ते एक कळतं. दुसरी गोष्ट म्हणजे गोव्यात खूप जास्त, म्हणजे जसं साऊथला आणि सेंट्रल गोव्यात येतो, खूप स्पाइस प्लांटेशन आहेत. एक्झॅक्टली. आणि खूप इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे असं मोठे मोठे गार्डन्स आहेत जिथे स्पाइसेस तुम्ही जाऊन बघू शकता आणि तिथनं पिक करता येतात तुम्हाला. येस, आणि आम्ही तिथे हत्ती पाहिला होता, म्हणजे त्यांनी त्या स्पाइस प्लांटेशनने पाळलेला हत्ती होता, आणि यू गेट टू इंटरॅक्ट विथ दॅट अॅनिमल ऑल्सो. खूप छोटे छोटे ट्रेक्स आणि ट्रेल्स आहेत, आणि हे मी खूप म्हणजे ऍटलिस्ट मी लिस्ट बनवतो, लाईक मी बकेट लिस्ट बनवतो. सो त्याच्यात मी हे खूप असे सेव्ह करून ठेवले आहेत, पण अजून ऑपॉर्च्युनिटी तर नाही मिळाली. परत आता आम्हाला जाता नाही आलं, पण मग तिथे फेनी जी बनते किंवा उराक जी बनते त्याचे डिस्टिलरीज आहेत छोट्या, तर ते तुम्हाला व्हिजिट करता येऊ शकतात. म्हणजे ज्या लोकांना दारू आवडते, अल्कोहोल म्युझियम आहे गोव्यामध्ये, तर ते मे बी व्हिजिट करता येऊ शकतं. अशा खूप छोट्या 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 गोष्टी आहेत, आणि असे बीचेस प्रेफर करतो मी जिथे फार गर्दी नसते. आणि कधी जायचं तर दुपारचं जायचं, म्हणजे तुम्हाला निवांतपणा हवाय ना तर छान सनस्क्रीन चोळायचं. पण निवांतपणा मिळेल, पण ऊन पण मिळेल. हो, पण शॅक्स असतात, कवर्ड असतात, छान हवा येत असते, समुद्र असल्यामुळे हवा येते. तर मग अशा वेळेस दुपारी जायचं, एक 3-4 वाजता, जिथे कुणीही नसतं, थोडं ऊन असतं, पण मला वाटतं गर्दी नसेल तर मग ते ऊन बरं वाटतं. आणि मग तिथे शॅकवरती बसायचं, थोडा वेळ समुद्रात जाऊन यायचं, आणि मग ज्यावेळेस गर्दी व्हायला सुरुवात होते त्यावेळेस घरी निघून जायचं. गोव्यात अजून एक खूप अनपॉप्युलर वाटतं मला, खूप ओरडतात लोक, माझे मित्र त्याच्यावरनं. गोव्यात मंदिरं खूप सुंदर आहेत, खूप सुंदर मंदिर आहेत. मंगेशीचं मंदिर इतकं सुंदर आहे, आणि मंगेशीच्या मंदिराला जातानाचा जो रस्ता आहे पूर्ण, आणि स्पेशली जर तुम्ही पावसाळ्यात गेलात, इतकं सुंदर आहे ते बघायला पाहिजे. आणि तुम्ही अगदी टुवर्ड साऊथ जर गोव्याचा थोडंसं टुवर्ड कर्नाटक साईड गेला तर इतके सुंदर ट्रेल्स म्हणायला ओंकार, तसं नदी, धबधबे इतके सुंदर आहेत. फक्त दूधसागर नाही, बाकीचे पण धबधबे आहेत जे इतके छान छोटे आहेत, तिथे जायला पण सेफ आहे. आणि ते सेरेन आहे, सेरेनिटी अशी तुम्हाला इट हिट्स यू. किंवा अजून एस्पेशली मला असं वाटतं की आपल्याला जी फेमस खूप ठिकाणं आहेत ना, त्यात छोटी गावं आहेत अशी जिथे मायक्रो नॅनो कल्चर्स आहेत. मला तर आठवत नाही, साऊथ गोव्यामध्ये एक बंगला आहे, छोटंसं गाव आहे ते, एक पोर्तुगीज बंगला आहे तो. त्या काकांनी तो जुना बंगला त्यांनी रिस्टोर केलाय. तो साधारणतः 300 वर्ष जुना बंगला आहे, 300 का 250 वर्ष जुना बंगला आहे. त्यांनी तो रिस्टोर केलाय, आणि त्या जागेची, त्या गावाची स्टोरी आहे की बाबा तिथं जो कोणी फादर आला होता त्यांनी ते गाव वसवलं, आणि तिथे मदत केली लोकांना, आणि काय केलं. आणि तिथे गेल्यावरती त्या बंगल्यामध्ये ते पूर्ण टूर देतात, आणि तिथे
तो लंच प्लॅन्ड असतो, म्हणजे असं प्रॉपर 7 कोर्स मील आहे. आणि त्याच्यामध्ये त्या गावात ॲक्च्युली त्या बंगल्याच्या आवारात जे काही उगलंय त्याचं बनवून ते खायला घालतात. आणि ते प्रत्येक फूडची ते स्टोरी सांगतात की हे असं बनलंय, हे पोर्तुगीज वेमधनं इथे असं आलं, आम्ही इंडियन वेमध्ये त्याला हे असं केलं आणि हे असं आहे. सो ते प्रत्येक गोष्ट सुंदर असं, म्हणजे तिथलं कोकम सरबत पण इतकं फ्रेश आहे, इट फील्स लाईक की वाव हे कोकम आहे. कारण का त्यांनी अगेन ती स्टोरी आणि ते कल्चर बघायला मिळतं. आणि तो बंगला बघितल्यानंतर असं वाटतं की आपण खरंच 250 वर्ष मागे गेलोय. ती मजा आहे, म्हणजे असं वाटतं की ते बट ती मजा आहे कारण ती स्टोरी आहे. राईट. आणि आय थिंक स्टोरीज शेप द एक्सपिरियन्स Absolutely. युअर पर्सनॅलिटी. जर सांगायचं असेल, जेव्हा मी अराउंड द वर्ल्ड सुरू केलं तेव्हा ऑफकोर्स आता खूप एपिसोड झाले आहेत, पण भरत गोठोसकर त्यांच्याबरोबर मी एक एपिसोड केला. आणि त्या एपिसोडचं प्रेपरेशन करताना मी तुमचा एपिसोड त्यांच्याबरोबर पाहिला होता. पण ते असं असतं ना की वेन अ प्लेस इज व्हेरी क्लोज टू यू, तुम्ही बघतच नाही. सो भरतचा तो पॉइंटच होता की नील, मुंबईत यू हॅव नॉट सीन एनिथिंग. सो मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो, त्यांचं खाकी टूरचं ऑफिस आहे. आणि आय डोंट नो तुम्ही गेला आहात की नाही, बट ही विल मेक यू सिट त्या एकाच कॉन्फरन्स रूममध्ये, कारण तिकडनं तुम्हाला पोर्ट दिसतं आणि त्याच्या खाली त्यांनी ओल्ड पोर्टचा फोटो लावलाय. आणि त्याच्यातून ते जे स्टोरीज सांगतात ना की हे पहिलं पोस्ट ऑफिस होतं, हे सगळं इथे काहीच नव्हतं. आणि हे त्याच्यातून तो जो पर्स्पेक्टिव्ह आहे मुंबईकडे बघण्याचा, तो तुमचा कम्प्लिटली चेंज होतो. सो आज जेव्हा तुम्ही गोव्याबद्दल मला हे एवढं सांगता आहात, तेव्हा माय पर्स्पेक्टिव्ह इज कम्प्लिटली चेंजिंग. कारण मी असं म्हणेन की मी त्या कॅटेगरीमध्ये आहे जो गोव्याला बीच, शॅक्स आणि आता रेस्टॉरंटच्या लिस्ट निघाले की ओके तुम्हाला ह्या 15 रेस्टॉरंट्सना जायचंय, भट्टी विलेज कॅफे, विनायक आणि हे सगळं. आणि दोज रेस्टॉरंट्स आर ऑल्सो व्हेरी गुड. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, दोज आर द एक्सपिरियन्सेस दॅट आय काइंड ऑफ. भरत दादानी जे एक सांगितली गोष्ट, त्यानंतर मी दादर नॉर्मल बघूच शकत नाही. दादरमध्ये फ्रेडी मर्क्युरी इथे राहायचा, असं झालं की अरे फ्रेडी मर्क्युरी इथे राहायचा. म्हणजे त्याच्यानंतर माझा पर्स्पेक्टिव्हच बदललाय. किंवा अजून एक दादर बद्दलची स्टोरी आहे. आय गेस कणेकरांनी सांगितलं होतं की दादरमधनं बाहेर आला, दादर स्टेशनवरनं बाहेर आला, वेस्टला ईस्टला तुम्ही बाहेर आलात आणि समोर बघितलं ते घामट टेरेस नावाची एक बिल्डिंग आहे. आणि ते बघितलं ते असं होतं की आय गेस कणेकरांनीच म्हटलं की एवढं परफेक्ट नाव असू शकत नाही कुठल्या बिल्डिंग. स्टेशनमधनं बाहेर आलं तुमचं घामट झालेलं असतं, घामट टेरेस नाव. यू रिमेंबर थिंग्स बाय दीज स्टोरीज. आणि मी खूप वेळा म्हणतो की जेव्हा तुम्ही एका कोणत्या डेस्टिनेशनला जाता, आता तू लेह लडाखला गेला होतास राईट, सो तिकडे नुसतं तुम्ही पँगॉंग लेकला गेलात, 3 इडियट्समध्ये शूट झाला होता त्याच्यासाठी गेलात, दॅट इज नॉट अ कोर मेमरी. पण जर तिकडे तुम्हाला कोणी स्टोरी सांगितली की पँगॉंग लेक हा सॉल्ट वॉटर लेक का आहे, कारण जेव्हा ते टेक्टॉनिक प्लेट्स कोलाईड झाले आणि मग हिमालयाज जसे वर यायला लागले, तर ते पाणी, जे समुद्राचं पाणी होतं ते तिकडे अडकलं आणि त्याच्यातून तो सॉल्ट वॉटर लेक झाला. मग ते आपल्याला आठवतं राईट. नाही तर काय, यू आर जस्ट टिकिंग अ बॉक्स. स्पीकिंग ऑफ लेह लडाख, तुझी लेह लडाखची ट्रिप कशी होती आणि त्याच्याबद्दल थोडं. लेह लडाखची ट्रिप मला वाटतं मी किती जवळपास 1 महिनाभर लेह लडाखला होतो, कारण मी शूटसाठी गेलो होतो. आणि त्याच्यामुळे मला गोष्टी फिराव्याच लागल्या नाही, कारण आमच्यासोबत जे सगळे ईपीज आणि बाकी सगळी जी लोक होती, लोकल टीम होती ती सगळी. त्याच्यामुळे आम्ही एक लेह मार्केटमध्ये जी एक अगदी वॉकिंग डिस्टन्स वरतीच आमचं हॉटेल होतं. मग त्यामुळे रोज संध्याकाळी आम्ही मार्केटला चक्कर मारून यायचो. म्हणजे काही हवं असलं की मार्केटला जाऊन या, इतकं जवळ होतं ते. आणि आम्ही इतक्या रिमोट प्लेसेस पाहिल्यात, म्हणजे मला त्यांची नावही माहीत नाही. मला फक्त ते व्हिज्युअल्स आठवतात आणि भीती वाटतं काही काही वेळेस, कारण इतके छोटे शार्प रस्ते, जे रस्तेही नाही आहेत, त्यातनं ते ड्रायव्हर्स कसे गाड्या चालवायचे. आम्ही मग तिथे रेकी केली आणि मग तिथे शूट्स केले, मग ड्रोन जुडवले आणि मग वेगवेगळं. मग आम्ही प्रायमरीली कामासाठी गेलो होतो, शूटसाठी. काय फिल्मचं शूट होतं. म्हणजे केरला स्टोरीवरती मी असिस्टंट डिरेक्टर होतो आणि त्याचं शूट तिकडे झालं होतं. तर वेगळेच एक्सपिरियन्सेस, म्हणजे मी असं लँडस्केपच पाहिलं नाही. आम्ही एकदा नाईट शूट करत होतो, मागे खूप मोठा डोंगर आहे, चांदणं पडलंय आणि इतके तारे मला वाटतच नाही मी माझ्या डोळ्यांनी कधी आयुष्यात पाहिलं. मी विसरूच शकत नाही. आणि आम्ही छान तिथे छोटंसं आमचे टेंट्स केले होते, लोकांनी शेकोट्या पेटवलेल्या, तिथे शूट चाललेत. आणि कुठून तरी कोणीतरी एक ओरडत येऊन सांगायला लागला की नाही, इथे कुठेतरी लेपर्ड आहे.
आणि मग सगळेजण पॅनिक झाले, मग लोकांना कळेना काय करायचं आहे. सेटवरती ज्युनियर्स होते, लहान मुलं होती आणि मग लोक शोधतायत कुठे दिसला, मग लोकांचं चाललं नाही इथे पाहिला मग तिथे पाहिला. अर्थात अल्टिमेटली तो दिसलाच नाही आणि काहीच नाही, पण तो एक रात्रीच्या वेळेस एक 12:30-1च्या आसपास जो पॅनिक क्रिएट झालं की अरे बापरे इथे कुठेतरी लेपर्ड आहे, मग लोकांना बघायचा होता. ते असे वेगळेच एक्सपिरियन्स होते. मी आत्तापर्यंतचा म्हणजे ज्या काही रोड ट्रिप्स केल्या आहेत, मला वाटतं जगातला जर सगळ्यात सुंदर रस्ता असेल तर तो लेह लडाखवरनं श्रीनगरचा आहे. इतका सुंदर, इतका सिनिक रस्ता. एकतर ते डोंगर दर मला वाटतं एक 30-40 किलोमीटर नंतर डोंगरच बदलतात आणि आत्ता जाताना छान पांढरे डोंगर आहेत, मग मध्येच हिरवे लागतात आणि मग त्याचं टेक्स्चरच बदलतं, मग ते तांबूस होतात आणि मग इतका वेगळा लँडस्केप. मी इतका सुंदर रस्ता कधीच नाही पाहिलाय. ज्यावेळेस आणि तुम्ही लडाखवरनं श्रीनगरला जात असता त्यावेळेस मध्ये एक द्रास नावाचं गाव लागतं. सो द्रास हे जगातलं कोल्डेस्ट विलेज आहे, 2nd नंबर ऑफ कोल्डेस्ट विलेज, जिथे सिव्हिलायझेशन आहे, जिथे लोक राहतात. आम्ही रात्री द्रासला होतो. आम्ही किती 12:30-1 वाजता त्याच्या खाली उभं राहून फोटो काढला. तिथे ऑलरेडीच टेम्परेचर आम्ही गेलो त्यावेळेस काहीतरी -10 -12 काहीतरी होतं आणि मग त्यात जॅकेट काढायचं आणि मग उगाच मला कशी थंडी वाजत नाही हे उगाच प्रिटेंड करायचं आणि तिथे चहा प्यायचा. मला वाटतं हा जो काही एक्सपिरियन्स आहे नथिंग बीट्स इट. तर म्हणजे ज्यांना कोणाला रोड ट्रिप्स आणि या सगळ्यात इंटरेस्ट आहे, लडाखवरनं लेह लडाखवरनं श्रीनगर याचा इतका सुंदर रस्ता असूच शकत नाही. इतकं सुंदर लँडस्केप बदलत राहतं, मग कंटिन्युअस तुमच्या शेजारून पाणी वाहतंय ज्याचा रंग तुम्ही फक्त इमॅजिनच करू शकता. त्याचा म्हणजे खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे ते. मला रोड ट्रिपवरनं मला माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे, मला कधी जमेल माहीत नाही, इच्छा आहे मला अरुणाचल रोड ट्रिप करायची. कारण अरुणाचल खूप सुंदर आहे असं म्हणतात. ते म्हणतात न भूतो न भविष्य, ते असा लँडस्केपच नाही बघितलाय तुम्ही अजून. अरुणाचलला जायचं मलाही जायचं. मी पण नाही गेलोय, पण आम्ही पाहिलंय की गेल्या 6 वर्षात अरुणाचल आता खूप वर यायला लागलंय ॲज अ डेस्टिनेशन. पण लेह ना हा जो एक्सपिरियन्स आहे ना, जो तू आता सांगितला, तो एक्सपिरियन्स ना सगळ्यांना येतो. कारण लेहला जाताना असं वाटतं की चलो नॉर्थ जा रे. म्हणजे मी सिमला मनाली केलं आहे, मी रोहतांग पास केलं आहे, मी कदाचित काश्मीरला गेलो असेल, गुलमर्गला गेलो असेल, ते डोंगर पाहिले आहेत. पण जेव्हा आपण लेहला इधर फ्लाय करून जातो किंवा आपण मनालीहून जातो किंवा श्रीनगरचा तो रोड जो आहे तो, सगळ्यांना हा एक्सपिरियन्स असाच वाटतो की असं काहीच नाहीये. म्हणजे आमच्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आम्ही म्हणतो की न्यूझीलंड एक असा देश आहे जिथे तुम्ही अतिशय वाईट फोटोग्राफर असला ना तरी तुमचे फोटोज चांगले येणार. कारण कुठेही फोटो काढा फोटो चांगलाच येणार. पण लेह लडाख तसं आहे की ते लँडस्केप, कारण ते डोंगर वेगळे आहेत. मग तिकडे नॉट ओन्ली पँगॉंग, तो सोमोरुरी लेक जो आहे, चांगला पास, खारदुंगला पास, हे सगळं जे करतो. म्हणजे मी 2 वेळा गेलो आहे लेहला. एकदा फक्त 2 दिवसाच्या कामासाठी गेलो होतो, पण एकदा जेव्हा मी गेलो होतो 10 दिवस होतो आणि मी फक्त लेहमध्ये होतो आणि पँगॉंग करून परत लेहला आलो. दॅट एक्सपिरियन्स इज म्हणजे तुम्हाला इतकं असं वाटतं की तुम्ही या जगातच नाही आहात. इतकं सुंदर काही असू शकतं याच्यावर विश्वासच बसत नाही. आणि मी त्याच्यानंतर तो सगळा प्रवास करून आम्ही श्रीनगरला गेलो आणि श्रीनगर पण किती सुंदर आहे. एकतर मी गेलो होतो माझ्या एका मित्रासोबत, जो आमच्या सेटवरती मैत्री झाली होती, तो होता श्रीनगरचा. तर त्याला जायचं होतं घरी. माझं असं झालं की ठीक आहे, मी प्रोडक्शन टीमला सांगतो की मी 2 दिवस उशिरा येतो, माझं 2 दिवसाचं उशिराचं तिकीट करून द्या आणि श्रीनगरवरनं करून द्या. तर आम्ही मग रॅन्डम 2 दिवसाचा लडाखवरनं डिटोर करून, जो प्लॅन्डच नव्हता, तिकडे गेल्यानंतर ठरलं की चला श्रीनगर जाऊया. बापरे, त्याच्यासोबत लोकल मुलगा, तर तो मला घेऊन फिरवतोय, मग त्याने मार्केट दाखवले, मग तो त्याच्या मित्रांसोबत मला पार्टीला घेऊन गेला आणि मग त्याचं इतकं सुंदर घर होतं. मग मी गेलोय म्हणून त्यांच्याकडचं वेगळंच आदरातिथ्य. मग त्यांच्या घरात जाऊन, म्हणजे मी कधी पहिल्यांदा असे एवढे मोठे मोठे जी भांडी आहेत ज्याच्यात हात धुतात, त्यांच्या घरी बसतात आणि मग त्यांनी काहीतरी त्यांचं स्पेशल मटण केलं होतं, प्रॉपर लोकल फूड खाल्लं प्रॉपर, आणि त्यांच्याच घरी राहत होतो मी. तर ते वेगळेच एक्सपिरियन्स होते. मग ते मला फिरायला घेऊन गेला. त्यांचं स्वतःचं दाल लेक मध्ये बोट होती, हाऊस बोट्स त्यांच्या. तर आम्ही हाऊस बोट मध्ये राहिलो पहिल्या रात्री. तर त्याची स्वतःचीच होती, त्याच्यामुळे आय डिड नॉट हॅव टू पे. हो, मग तो रात्री त्याच्या मित्रांसोबत आम्हाला असं काहीतरी डोंगरावरनं रात्री एका पॉइंटवर घेऊन गेला जिथे
प्रोबॅबली फक्त लोकल जातात, जिथनं पूर्ण तो एक शहराचा लँडस्केप दिसतो, जिथे कोणी जातही नसेल मला वाटतं लोकल सोडून. तर जोपर्यंत तुम्ही लोकल सोबत हँगआउट करत नाही, लोकल तुमचे मित्र बनत नाही, ह्या अशा जागा सापडतच नाही आपल्याला. ऍब्सोल्युटली. मला तूच आता सांगितलंस ना लेहचा रस्ता, तो मला माहित नाही, मी अजून गेलो नाही कधीच, पण मला ते जायचं. आणि मला जेवढ्या लोकांनी हे सांगितलं त्या रस्त्याबद्दल, प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा त्या रस्त्यावरून गेलात की यू आर नॉट द सेम पर्सन. तुम्ही माणूस म्हणून बदलता त्या रस्त्यावरून गेलात ती. इतके टायनी वाटतो आपण, असं वाटतं की आपण, आपल्याला इगो आहे, आपण काय केलंय आयुष्यात, म्हणजे इतकं सुंदर आहे आजूबाजूचं. आपण एक लाट आली हवेची की आपण कुठेतरी पडून जाऊया दरीत आणि काही राहणार नाही आपलं. सो व्हेन यू ट्रॅव्हल यू बिकम हंबल. ट्रॅव्हल गिव्हज यू अवेअरनेस ऑफ युअर सेल्फ, की असं अच्छा मी कोणी नाहीये, ठीक आहे, म्हणजे अजून जगात खूप वेगवेगळी माणसं आहेत, वेगवेगळे कल्चर्स आहेत, मला माझ्या कल्चरचा अभिमान आहे, ओके हा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण यू आर नॉट द ओनली वन. तुम्ही एकमेव नाही आहात आणि तुम्ही खूप छाटछूट आहात, तुम्ही क्षुल्लक आहात. हे प्रवास करतो तेव्हा जाणवतं आपल्याला, आणि मला वाटतं हे जाणवलं पाहिजे. म्हणजे तिथे जाऊन पण जर मला अजून माझा इगो सुखवत असेल तर मला वाटतं आय एम नॉट ट्रॅव्हलिंग. सो ट्रॅव्हलिंग मेक्स यू हंबल, मेक्स यू अवेअर, आणि ती फिलिंग खूप भारी आहे की ओ आय एम मोर अवेअर अबाउट माय सेल्फ नाव. हे खूपच भारी सांगितलं. नाही म्हणजे हा पॉइंट आहे ना, लाईक माझ्या ट्रेलर मध्ये हा पॉइंटच गेला. ट्रॅव्हलिंग मेक्स यू हंबल. कारण ऍब्सोल्युटली. राया म्हणजे माझी 2 year old डॉटर, ती जेव्हा बॉर्न झाली ना, आमचा एक फंडाच होता की हर महिने किधर तो ट्रॅव्हल करना ही है. आणि मी अशी स्टॅटिस्टिक्स ठेवतो वगैरे. जो आता तिने 32 फ्लाईट्स घेतले आहेत ओव्हर 2 years ऑफ हर लाईफ, आणि हे सगळं केलंय. पण द मेन अजेंडा जरी आम्ही त्या तऱ्हेने विचार नसेल केला तरी वी वॉन्ट हर टू ट्रॅव्हल टू बी हंबल. कारण यू हॅव टू अंडरस्टँड की वेगळ्या कल्चर्समध्ये काय काय होतं, कसं होतं यार. खूप म्हणजे आता तू लोकल्स बद्दल सांगत होता ना, आम्ही सिक्कीमला गेलो होतो आणि एक अत्यंत छोट्या गावात राहत होतो आणि आम्हाला तिथून पुढे 0 पॉईंटला जायचं वगैरे असं ठरलं होतं. आणि त्या छोट्या गावात रात्री फिरलो, छान मस्त थंड वातावरण, काही बर्फ नाही वगैरे काही नाही. आणि पहाटे 6 वाजता माझा मित्र आला आणि ठक उठ उठ उठ. म्हटलं काय झालं? तो म्हणलं उठ उठ उठ. मी असं झोपेत ना डोळे उघडतोय, तो म्हणलं खिडकी उघड. आणि खिडकी उघडली तर 1 फुटाच्या वर एवढा ऑलमोस्ट काहीतरी 18 इंच बर्फ एका रात्रीत आला होता. आणि उघडतो तर अचानक जो नॉर्मल पर्वत दिसत होता त्याचं बर्फाच्छादित पूर्ण. आणि इतकं सुंदर एक्सपिरियन्स. आणि त्या 2 दिवसात आम्हाला पुढचा सगळा ट्रॅव्हल कॅन्सल झाला. आणि त्या 2 दिवसात तिथल्या लोकल्सनी जे काय खायला घातलं, कारण का बाहेरनं फूड येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी लोकल फूड खायला दिलं आम्हाला. आणि मी म्हटलं हे काल का नाही दिलं, हे सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर थँकफुली बर्फ क्लिअर झाला आणि आम्ही गाडीपर्यंत पोहोचायला चालत जावं लागत होतं. शक्यच नव्हतं, ज्या कार येऊच शकत नव्हत्या, कारण पूर्ण बर्फाच्या आधीत रोडवरती बर्फ होता, गाड्या स्पिन होत होत्या, त्याच्यात जनरली बर्फात होतात तशा. आम्ही चालत येत होतो सगळ्या मोठ्या बॅगा घेऊन. आणि लोक जे आमच्या हॉटेलमध्ये होते त्यांनीच बॅगा घेतल्या. ते म्हणजे तुम्हाला नाही चालता येणार या बर्फातनं, आम्ही बॅगा घेतो, तुम्ही फक्त स्वतःला कॅरी करा. आणि कॅरी करत असताना एका ब्रिजपाशी आलो आणि लहान मुलगी खूप रडत होती. ती ऑलमोस्ट अर्धा किलोमीटर पासून रडतच होती. आणि आईवडिलांना कळेच ना ती काय रडते. तिला उचलून घेतलं तरी रडते ती, तिला हलवलं तरी रडते. म्हणजे 4-5 वर्षाची मुलगी असेल. आणि त्या ब्रिजच्या पाशी एक शॉप होतं. त्या बाईनी ते बघितलं की ही मुलगी रडत येते, तर ती पळत आली बाहेर. ती म्हणलं उसका मोजा चेक करो. कळलं नाही. त्या बाईनी म्हटलं खाली घ्या त्या मुलीला. तिने शूज काढले, सो जे आपले ह्याचे शूज असतात बर्फातले, ते काढले. आणि तिने मोजा बाहेर काढला, म्हणजे तिचा सॉक्स बाहेर काढला. आणि त्या सॉक्समध्ये आत बर्फ जमला होता. सो त्यामुळे तिची टाच दुखत होती. ती म्हणली थांबा 2 मिनिटं. ती आत गेली. तिने 2 सॉक्स नवीन आणले, त्या मुलीला वॉर्म सॉक्स घातले, पुसून वॉर्म सॉक्स घातले. आणि अचानक मुलगी थांबली रडायची. आणि मग आईवडिलांनी पैसे काढ. ते म्हणजे कसले पैसे? नाही ये तो मेरी बेटी जैसी है. तिने पैसे घेतले नाहीत. एका टुरिस्ट प्लेसला, मेन प्लेसला एका बाईनी फुकट सॉक्स दिले, जेव्हा ती ऍक्च्युली शी कुड हॅव चार्ज 4 times. कारण अशा ठिकाणी होतो जिथे बर्फात अडकलोय आपण सगळं. तिने पैसे घेतले नाहीत. माझं असं झालं की वाव. अँड दॅट इज वाय यू लव्ह सिक्कीम. सिक्कीम मधली लोकच इतकी सुंदर आहेत, इतकी गोड लोक आहेत. ते लोकल्स एवढे छान लोक आहेत ती. आणि मला झालं की वाव यार, हे लोकल्सनी प्रेम तयार केलं, त्याच्यामुळे तुमच्या त्या जागा पण लक्षात राहतात. पण लोकल्स बद्दलच बोलतो तर मला जेन्युइन एक गोष्ट अजून सांगायची वाटतं. ते म्हणजे खूप लोक आता प्रवास करताना जाणवतं, किंवा इंस्टाग्रामवरती किंवा लोकांच्या गोष्टींमधनं जी लोक कळतात,
मला जेन्युनली वाटतं की लोकांनी थोडं अजून रिस्पॉन्सिबली ट्रॅव्हल करायला पाहिजे. आणि वेन यू से रिस्पॉन्सिबली, त्यावेळेस फक्त जागांची काळजी घेणं वगैरे तर होच, पण लोक बाहेर गेल्यानंतर लोकल्सना म्हणजे ते पैसे देऊन जातात एखादा एक्सपिरियन्स घ्यायला, त्यावेळेस असं वाटतं की आपण हा विकत घेतलंय. करेक्ट. तर मला खूपच राग येतो त्याचा, की असं कसं तुम्ही कोणाशी बोलू शकता, ती पण माणसंच आहेत. म्हणजे ठीक आहे, सगळीच माणसं चांगली असतात असंही म्हणत नाही, पण सगळीच वाईटही नसतात. त्याच्यामुळे लोक खूपदा मी पाहिलंय की लोकल्सना वाईट ट्रीट करतात, त्यांच्याशी बरं वागत नाहीत. आपण पैसे देतोय म्हणजे ते ऑब्लाइज्ड आहे एखादी सर्व्हिस द्यायला, आणि या पद्धतीनं ट्रीट करतात. तर जरा 2-4 शब्द गोड बोललात तर तुम्ही दुसऱ्या एका प्रांतात आहात, त्यांच्याशी जर बरी मैत्री केली तर ते तुम्हाला काही गोष्टी सुचवू शकतात, काही गोष्टी स्वस्तात करून देऊ शकतात, काही नवीन एक्सपिरियन्सेस तुमच्या आयुष्यात ऍड करू शकतात. आणि बाकी काही नाही तर त्यांच्या टुवर्ड्स थोडी रिस्पेक्ट असणं खूप महत्वाचं आहे. तर ट्रॅव्हल करताना लोकल सोबत मी खूपदा पाहिलंय की फार बरे वागत नाहीत. त्यांना असं वाटतं की आपण पैसे भरलेत आणि यू ओ मी अ सर्व्हिस आणि आय पे फॉर इट. आणि यू ओ मी अ सर्व्हिस दॅट इज बिगर दॅन जे मी पैसे हा, भरले. exactly. म्हणजे हा मस्त पॉइंट आहे. आणि आता अजून एक मला ऍड करा असं वाटतं, लोकल्स हे ऑब्जेक्ट्स नाही आहेत. म्हणजे तुम्ही जा, Correct, तिथल्या yes. गोष्टींचे फोटो काढूया, आपण सगळं काढूया, पण रॅन्डम लोकल्स सोबत, एस्पेशली आपण जेव्हा छोट्या गावात जातो, कुठल्याही रॅन्डम लोकलला न विचारता त्यांचा फोटो नाही काढले पाहिजे. ते बऱ्याचदा होतं की म्हणजे आपल्याला छान वाटतं ना, की अरे काय टोपली घेतली आहे त्यांनी, काय सुंदर कपडे आहेत, विचारा त्यांना फोटो काढता. कारण मला बघितलं की त्यांना ते नाही आवडत बऱ्याचदा. म्हणजे आपण अरे खेड्यातला मुलगा किती छान दिसतोय, गोंडस, एस्पेशली आपण नॉर्थला जातो, म्हणजे बर्फाच्या ह्याच्यात जातो, तेव्हा ते क्यूट दिसतात मुलं. अरे पण थोडं तरी विचारून काढूया फोटो. म्हणजे आपल्या मुलाचा रॅन्डम कुठल्या मुलांनी काढलेले फोटो आवडतील का आपल्याला? नाही आवडत ना, तर मग त्यांचं विचारायला पाहिजे थोडंसं. अगेन इट्स जस्ट शोईंग रिस्पेक्ट टुवर्ड्स लोकल्स. म्हणजे ते आपण आपल्याला धारावीत येऊन लोक फॉरेनर्स फोटो काढतात आणि असं होतं की पॉवर्टी पॉर्न म्हणतो आपण त्याला. मग आपण काय करतो वेगळं? येस. आयडियली हा, म्हणजे रिस्पॉन्सिबल टुरिझम इज नॉट ओनली की तुम्ही प्लास्टिकची बॉटल फेकू नका किंवा कचरा करू नका. दिस इज मोर इम्पॉर्टंट. कारण जर लोकल्सना असं वाटलं की इथे टुरिस्ट नाही आले पाहिजे, जे आता बार्सिलोनामध्ये Yeah. ठिकाणी होतंय, राईट, की लोकल म्हणजे नकोच आहे. म्हणजे मी बार्सिलोनाला आय थिंक लास्ट इयर होतो, तेव्हा तिकडे तुम्ही गेल्यानंतर ऑफकोर्स ते गावडीचे सगळे स्कल्पचर्स आणि गार्डन्स वगैरे सगळं दिसतं आणि इट्स ब्युटिफुल. पण त्या शहरात गेल्यानंतर असं वाटतं की इकडचे जे लोकल्स आहेत त्यांना तुम्ही नको आहात, राईट. कारण त्यांचे रेंट्स वाढले आहेत, हे वाढले आहेत, ते वाढले, आणि हे होतं आहे. आणि असं ओव्हर टुरिझममुळे लोकल्स कदाचित एक दिवस म्हणतील की ओके नको आहे. आणि गोव्यामध्ये पण आपल्याला खूप असं जाणवतं की त्यांना नाही आवडत, राईट. नाही आवडत. सो पणजीत तर 100% जाणवत आहे. म्हणजे त्यांना ते कंपनीज पण नको आहेत, उबर, ओला किंवा काही. आणि ते एक ते वेगळाच माफी आहे, हो, म्हणजे ते- तो वेगळाच विषय आहे. त्याच्यात गेलो तर आपल्याला करेक्ट. सो आता आपण खूप गोष्टींबद्दल बोललो, एक्सपिरियन्सेस बद्दल बोललो. एक मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करता, फ्रेंड्स बरोबर असेल, फॅमिली बरोबर असेल, तेव्हा एक चांगला हॉलिडे म्हणजे ॲटलिस्ट माझ्या फॉर्म्युलाप्रमाणे तुम्ही कुठे राहताय हे चांगले असलं पाहिजे, आणि तुम्ही कुठे जेवताय, दॅट कुड बी प्लॅन्ड ऑर अनप्लॅन्ड, जसं आपण म्हणालो. तर तुम्ही कुठे राहताय हे तुम्ही कसं डिसाईड करता? म्हणजे माझा एक फॉर्म्युला आहे की मी हॉटेल्समध्ये खूप राहतो, पण हॉटेल्समध्ये जर मला राहायचं असेल तर आय वॉन्ट टू स्टे इन द हॉटेल जिथे स्टँडर्ड रूम असेल आणि डिलक्स रूम असेल. तर 3 स्टार हॉटेल असेल, 4 स्टार असेल, 5 स्टार, मी स्टँडर्ड रूम कधीच नाही घेत, डिलक्स रूम घेतो. मग त्या हॉटेलमध्ये तुम्हाला थोडा जास्त रिस्पेक्ट मिळतो, तुम्हाला थोडा जास्त प्रेफरन्स मिळतो. आता डिझनी क्रूज बद्दल सगळे बोलतायत, तर डिझनी क्रूजमध्ये जर कोण जात असेल तर मी त्यांना सांगतो की नॉर्मल रूम नका घेऊ, कॉन्सियर्जवाली रूम घ्या, जरी ती थोडी महाग असेल. कारण क्रूजवर 6,000 लोक आहेत, तुम्ही सगळ्या ठिकाणी लाईनमध्ये राहणार आहात का? सो तुम्ही ह्या हॉटेल्स असतील, एअरबीएनबीज असतील, प्लेसेस टू स्टे, होम स्टेज असतील, ते कसे डिसाईड करता? सो मला तर कायम हॉटेल्सपेक्षा एअरबीएनबीज मध्ये राहायला आवडतं, कारण लोकल तुम्हाला एक्सपिरियन्स मिळू शकतो. म्हणजे मग गोव्यात गेलो की पोर्तुगीज विला मिळतोय का, आम्ही सेम पॉंडिचेरीत गेलो पण तेच केलं होतं. तर लोकल ठिकाणी राहणं मला एक आवडतं. आणि माझी एक हॅक आहे, म्हणजे आता ती रिसेंट डिस्कवर झाली आहे. आम्ही न्यू इयरला गोव्याला चाललो होतो, ओके. आणि न्यू इयरच्या काळात गोव्याला चाललोय, म्हणजे काहीच्या काही महाग गोष्टी होत्या. आणि आम्ही काय 5-6 जण होतो,
खूपच महाग होत्या जागा, म्हणजे पर नाईटच इतकं महाग होतं. तर मी रॅन्डम रेडिट सर्च करत होतो की कसे कमी प्राईसमध्ये आपल्याला शोधता येतील. तर त्याच्यात मला एक हॅक सापडला आणि इट वर्कड. आणि मी पुढच्याही वेळेस ट्राय केलं आणि दॅट टाइम ऑल्सो इट वर्क. प्रॉपर्टी शोधायची एअरबीएनबी वरती ज्या काही दिवसांसाठीची. ती प्रॉपर्टी गुगलवरती सर्च करायची. म्हणजे खूपशा प्रॉपर्टीज गुगलवरती सुद्धा असतात त्या. अच्छा. मग त्याचा नाव शोधायचं, त्या मॅपवरती आहेत का. त्या प्रॉपर्टीच्या ओनरला डिरेक्ट जर तुम्हाला Contact गुगलवरतून करायचं. कॉन्टॅक्ट मिळाला तर कॉन्टॅक्ट करायचा आणि देन यू नेगोशिएट. पण गुगलवर इझिली सगळ्यांचे नसतात, हा. पण बहुतेक प्रॉपर्टीज असतात ज्या जर चांगल्या प्रॉपर्टीज असतील तर ती स्वतः पण लोक त्यांच्या प्रॉपर्टीज गुगलवरती लिस्ट करतात. जर तसं सापडलं तुम्हाला तर यू कॉल देम आणि यू नेगोशिएट. आम्हाला 30-40% डिस्काउंट्स Wow. मिळतात कायम. म्हणजे जर एक प्रॉपर्टीचे 40-50 हजार रुपये असतील तर आम्हाला ती 30-20 हजारात मिळून जाते. आणि एक तर त्यांना तुमचे एअरबीएनबीचे चार्जेस द्यावे नाही लागत. करेक्ट. ते आय थिंक 20 आणि तुम्ही डिरेक्ट बुक करताय तर मग ते गिव्ह यू एक्स्ट्रा डिस्काउंट ऑल्सो. Yes. तर आम्ही आता लास्ट टाइम गोव्याची प्रॉपर्टी ती बुक केली होती. ती बाई तर वेडी झाली होती की हाऊ डिड यू फाइंड माय नंबर, की तू हा कसाच मला कॉन्टॅक्ट केला. आणि शी वॉज सो इम्प्रेस्ड की ओ माय व्हॉट इज दिस शेरलॉक होम स्किल्स. म्हणजे जर नुसतं तुम्ही नाव टाकलं तर ते नाही मिळणार. सो इट इज आय थिंक अ स्किल की कसं शोधायचं. मग त्याच्या आजूबाजूच्या विसिनिटीतल्या प्रॉपर्टीज शोधा, त्याच्यासारखे फोटोज शोधा. तर असं थोडंसं काम करावं लागतं, पण इट सेव्हज अ लॉट ऑफ मनी. तर म्हणजे दॅट इज माय हॅक. म्हणजे तसं मी प्रेफर करतो. बोलायचं असेल तर तुझे काही हॅक्स आहेत का? माझे हॅक नाही, मला ट्रॅव्हलच्या बाबतीत मला असं होतं की अगेन मी इंटेंट म्हणजे सुकीर्तनी सांगितलं होतं आमच्या एका एपिसोडमध्ये, ते मला पटतं. दॅट इज मला या हॉलिडेमधनं काय हवंय. म्हणजे जर मला या हॉलिडेमधनं 4 दिवस जाऊन शांत व्हायचं, रिलॅक्स व्हायचं आहे, तर मग मी ती जागा, राहण्याची जागावरती मी मॅक्सिमम स्पेंड करणार आहे. कारण मला तो कम्फर्ट हवा आहे. आणि मला जर फिरायचं आहे तर मग माझ्यासाठी ती जागा फक्त सेफ असणं आणि सेंट्रली किंवा इझिली ट्रॅव्हल करण्यासारखं असणं हे जास्त महत्त्वाचं. मग मी ती जागा फार खर्च करते. मग मी इन दॅट केस मी होमस्टेज प्रेफर करतो. कारण मला होतं की एकतर लोकल कल्चर कळायला मदत होते, दुसरी गोष्ट पैसे वाचतात, तिसरी गोष्ट छान फूड मिळतं आणि ते लोक छान सजेस्ट करतात. सो दॅट इज माय पर्सनल ओपिनियन की जर एक्सप्लोरिंग मोडमध्ये तर मी होमस्टेमध्ये राहीन. जर मला हॉलिडे रिलॅक्सेशन मोडमध्ये तर मग मी छान जागा एअरबीएनबी किंवा विलामध्ये प्रेफर करेन. की बाबा हॉटेल पर्सनली मला आवडत नाही, कारण आत्तापर्यंत मला तिथे गेल्यावरती मी अगेन दिस इज व्हेरी पर्सनल एक्सपिरियन्स. हॉटेल्समध्ये गेल्यावरती मला ते थोडंसं कृत्रिमता येते जाणवते बऱ्याचदा. आणि मला कंटाळा आला त्याचा. मला असं की मला नको आहे खूप प्लॅन्ड हॉस्पिटॅलिटी. ती वॉर्म हॉस्पिटॅलिटी असेल तर आवडतं. म्हणजे काही काही ठिकाणी हॉस्पिटॅलिटी इज अ गुड वर्ड. मला ती नाही आवडत. म्हणजे हाय गुड मॉर्निंग असं जर तुम्ही जर ते रिॲक्शन म्हणून देणार असेल तर नको. म्हणजे ते तुमच्या एसओपी मध्ये आहे म्हणून सगळ्यांना जाते. म्हणजे ते पेट्रोल पंपावरती गेल्यावरती होतं ना आपल्याला हॅलो सर नमस्कार, त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, पण ते इतकं त्यांना कंपल्शन म्हणणं नको आहे मला. ते प्रेमाने येऊ दे. हा, म्हणजे सर्व्हिस कॅनॉट कम आउट ऑफ कंपल्शन. मी एकदा सिक्कीममध्येच एका अत्यंत साध्या हॉटेलमध्ये राहिलो होतो आणि क्रिसमस होता. आणि त्याला कळालं की अरे माझी ॲनिव्हर्सरी पण असते, म्हणजे 24 डिसेंबरला माझी ॲनिव्हर्सरी असते. आणि त्याला 25 डिसेंबर 24-25 तिथं राहिलो आम्ही. आणि जाताना तो म्हटलं की तुमची ॲनिव्हर्सरी होती ना. त्यांनी काही नाही, त्या मॅनेजरनी त्या क्रिसमस ट्रीवरचा छोटंसं एक स्टार काढला आणि तो गिफ्ट म्हणून दिला. दॅट स्टार इज स्टील देअर. काही त्याच्यात नाही. दिस वॉज व्हेरी स्पॉन्टेनियस. पण ती जी वॉर्मथ आहे ना ती मला आवडते. पण ते असं वाला नको आहे. मग आता आपण हॅक्स बद्दलच बोलतोय, तर आय थिंक बेस्ट ट्रॅव्हल हॅक जर काही अशी जगात असेल तर ती एवढीच आहे की चुझिंग हू डू यू ट्रॅव्हल विथ. सगळ्यांसोबत प्रवास करता येत नाही. म्हणजे तुम्ही कितीही चांगले मित्र असाल, तुम्ही कितीही चांगले पार्टनर्स असाल, सगळ्यांसोबत प्रवास करता येत नाही. सगळ्यांची प्रवास करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तुम्हाला जागा नवीन शोधता येतील, चांगलं रेस्टॉरंट शोधता येईल, चांगलं हॉटेल शोधता येईल, बेस्ट पॉसिबल रूट निवडता येईल, फ्लाईट तिकीट्स कमी पैशात मिळतील, सगळं होऊ शकतं. तुमचे ट्रॅव्हलचे पार्टनर्स बदलू शकत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही वाईजली तुमचे ट्रॅव्हल पार्टनर्स निवडता, चूज व्हेरी वाईजली हू डू यू ट्रॅव्हल विथ.
मग तुम्हाला नेमकं काय करायला आवडतं, तुम्ही जे काय जो ग्रुप असेल, कारण हे खूपदा होतं की मग इतकं ड्रिफ्ट होतं, नाही मग मला या ठिकाणी जायचंय, नाही मग मला निवांतच ट्रॅव्हल करायचं आहे, नाही मला या 4 गोष्टी बघायच्या आहे, नाही मला इथेच जाऊन बसायचं आहे. जर हे सगळं अलाइंड नसेल तर ती अख्खी ट्रिप खराब होऊन जाते. त्याच्यामुळे जर जगातला काही बेस्ट ट्रॅव्हल हॅक असेल तर चुझिंग वाईजली कोणासोबत प्रवास करताय, मग बाकी सगळ्या गोष्टी अलाइन करता येतात. मग सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या येतातच. पण जर ट्रॅव्हलिंग पार्टनर चुकला तर मग तुमची पूर्ण ट्रिप खराब होते. 100% अग्रीड. म्हणजे मी माझ्या 3 ट्रिप्स एकाच माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत गेलोय आणि प्रत्येक ट्रिपला हे तिघच्या तिघं म्हणजे माझी बायको ते दोघं तिघं व्हेजिटेरियन आहेत, मी नॉन व्हेजिटेरियन आहे. बट ते इतके स्वीट आहेत की ते मला दे मेक शुअर की मला पण वेगवेगळ्या ठिकाणी मिळेल. आणि जर कारण एका ट्रिपला मी असा गेलो जिथे 7 जण व्हेजिटेरियन होते आणि मी नॉन व्हेजिटेरियन, मला काहीच खाता नाही आलं. आणि मला असं होतं की सेम उलटही नाही व्हायला पाहिजे की Correct. 7 जण नॉन व्हेजिटेरियन, एक व्हेजिटेरियन, तुम्ही त्याला पार म्हणजे वाऱ्यावर सोडताय असंही नाही व्हायला. सो ते तुम्हाला कम्फर्टिंग पाहिजेत. कारण एकाला खूप एक्सप्लोअर करायचं, सकाळी 6ला जाऊन सनराईज बघायचं आणि दुसरा असं आहे की नाही मला 12 वाजताच उठायचंय, नाही मॅच होऊ शकत. नाही. दोघंही अलाइंड असले पाहिजेत. आणि ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करताना खूपदा असं होतं ना की आपण प्रेशर घेतो की सगळ्यांनी सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. अजिबात गरज नाहीये. तुम्ही एक ठिकाण बघायला आलात, जर तुम्हाला वाटलं की नाही मला म्युझियम बघायला जायचंय, एखादा म्युझियम मध्ये इंटरेस्ट नाहीये, तुला काय मार्केट फिरायला जायचं, शॉपिंग करायचं, वेगळे व्हा, जा फिरायला दोघंही. म्हणजे दोघं पण, एक माणूस जबरदस्ती एक एक्सपिरियन्स समोरच्यासाठी करतोय, ही जबरदस्ती करण्यापेक्षा स्प्लिट करा. तुम्हाला जसा एक्सपिरियन्स घ्यायचा स्वतःला प्रायोरिटी द्या. असं उगाच आपण एका ग्रुप सोबत आहोत म्हणून सगळ्या गोष्टी एकत्र केल्या पाहिजे, हे ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत मला वाटतं लोक खूप बर्डन घेतात. पण मला वाटतं ना, खूप वेळा लोक त्याच्याबद्दल खूप स्ट्रेस घेतात की आपण सेपरेट नाही झालो पाहिजे. मग कायच गरज आहे? मला असं Exactly. झालं की अरे मग ठीक आहे, ट्रिपला आलो एकत्र, असं कसं वेगळं? हा, पण तो पॉइंट आहे यार, लाईक एकत्रच राहायचंय आपल्याला. पण नवरा बायको 2 वेगळ्या पर्सनॅलिटीचे असते तर अवघड जातं. पण ठीकच आहे ना, फिरा. जेव्हा मी सिंगल होतो ना, तेव्हा मी एका कुकिंग क्लासला गेलो होतो आणि तिकडे मला एक आंटी भेटली होती. ती म्हणाली की नील, लेट मी टेल यू वन थिंग, इफ यू स्टार्ट डेटिंग समवन, तिच्याबरोबर ट्रिप कर, अँड दॅट ट्रिप विल टेल यू वेदर 100% true. 100% खरं. सो आणि ह्याच्याबरोबर खूप ट्रिप्स केल्या आणि सगळं केलं आणि मग आमचं लग्न झालं. सो इट ट्रॅव्हल विथ समवन हू कॅन बी युअर लाईफ पार्टनर. पण जे फ्रेंड्स तुम्ही मुंबईमध्ये ज्यांच्याबरोबर क्रिकेट खेळत असाल किंवा जेवायला जात असाल, इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही त्यांच्याबरोबर 7 दिवस ट्रिप करू ट्रिप करू शकता. शकता. इफ यू कॅन ट्रॅव्हल विथ युअर पार्टनर देन यू कॅन मॅरी विथ युअर पार्टनर. हां. लिटरली दॅट्स अ व्हेरी गुड हे क्रायटेरिया. पण हा पॉइंट आहेच, कारण आम्ही खूप बघतो ना, म्हणजे कोविड नंतर, राईट, कोविडमध्ये आपण सगळे घरी होतो आणि आपल्याला एक कुठेतरी रिअलायझेशन झालं की एक्सपिरियन्सेस हॅव बिकम मोर इम्पॉर्टंट. सो खूप वेळा जर मी कोणत्या पॉडकास्ट किंवा पॅनल डिस्कशनवर असतो तेव्हा मी नेहमी असं म्हणतो की वीणा वर्ल्डची कॉम्पिटिशन बाकीच्या ट्रॅव्हल कंपनीज नाही आहेत, रादर म्युच्युअल फंड्स आणि ऑटोमोबाईल कंपनीज आहेत. कारण जर तुमच्याकडे तुमच्या सेव्हिंग्समध्ये 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये आहेत, तर तुमच्याकडे एक डिसिजन असतं, तुम्ही इधर एक गाडी किंवा बाईक घेऊ शकता, ते इन्व्हेस्ट करू शकता एका म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्समध्ये किंवा क्रिप्टो आता आलंय, किंवा तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. अँड मेनी पीपल थिंक ऑफ ट्रॅव्हल ॲज अन इन्व्हेस्टमेंट ऑल्सो. सो मला वाटतं की हे ह्या कंपनीज आर मोर आर कॉम्पिटिशन दॅन अदर ट्रॅव्हल कंपनीज. कारण इंडिया एवढं मोठं आहे आणि आज आम्ही 1,25,000 ट्रॅव्हलर्स करतोय, दॅट इज नथिंग, राईट, नथिंग. सो कोविड नंतर आम्ही एक पाहिलं की आम्ही ग्रुप टूर्स करतो, जी टूर तू 2013 मध्ये केली आहेस. त्याच्याबरोबर आमचं एक डिव्हिजन आहे कस्टमाइज्ड हॉलिडेज, म्हणजे तू गोव्याला गेलायस तुझ्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर. पण कोविड नंतर आम्हाला खूप रिक्वेस्ट यायला लागल्या की आम्ही आमच्या फ्रेंड्स बरोबर कस्टमाइज्ड हॉलिडेजला जातोय, तुम्ही आम्हाला टूर मॅनेजर द्या. सो मग आम्ही असं म्हणालो की आमचे टूर मॅनेजर जे आहेत ते कोणत्या ना कोणत्या देशात किंवा कोणत्या तरी आपल्या स्टेटमध्ये असतातच, ट्रॅव्हल करत असतात. पण सडनली 4 लोक हॉलिडेला जात आहेत, तर एक टूर मॅनेजर का पाहिजे? कारण जर तुम्ही टूर मॅनेजरला घेऊन जाताय ती कॉस्ट वाढणारच आहे आणि इथे आपण म्हणतोय की वी वॉन्ट टू बजेट. सो आम्ही थोडा रिसर्च केला. तर हा जो पॉईंट आहे ना, की हा जो स्ट्रेस एका ग्रुपमध्ये जेव्हा, कारण ग्रुप कॅन बी 2 पीपल, 4 पीपल, 6 पीपल, तर इनव्हेरिएबली प्रत्येक हॉलिडेला 1 किंवा 2 जण असतात
जे डिसाईड करायचं आज संध्याकाळी कुठे जेवायचंय, हो. उद्या सकाळी कोण येणार आहे. हो. सो आपण आधी म्हणालो की आपण हॉलिडेला जातो टू गेट आउट ऑफ द स्ट्रेस, पण ह्या दोघांसाठी तो हॉलिडे स्ट्रेसफुलच असतो. सो सडनली नाव मोर अँड मोर पीपल आर ट्रॅव्हलिंग, जिथे ते म्हणतात आम्हाला काय विचारच नाही करायचा आहे. सो ह्या ग्रुपमध्ये पण तोच प्रॉब्लेम मला जाणवतो की जेव्हा आपण ग्रुपमध्ये जेव्हा जातो, यू विल हॅव डिफरंट बजेट प्रेफरन्सेस, फूड प्रेफरन्सेस, आणि ह्याच्यामुळे पण तो फोमो आहे ना की अरे एकत्रच राहिलो पाहिजे, हो. त्याच्यात वी मिस आउट ऑन मेनी Absolutely. मेनी मेनी थिंग्स. आणि स्ट्रेसच्या बाबतीत मला हे पण वाटतं की आपण ट्रॅव्हलकडनं काय म्हणजे आपण फिरायला जातोय जेव्हा हॉलिडेला जातोय त्यातनं काय एक्सपेक्टेड आहे हे ठरलं पाहिजे. कारण आणि मग त्याच्यानुसार बजेट ठरलं पाहिजे. मला 1 लाखात हे करायचंय हे जर इतकं प्रेशर असेल ना तर ते कधीच व्हॅल्यू फॉर मनी होत नाही. म्हणजे त्यातनं ठरवूया की आपण बाबा मला 1 लाखात जर फॉरेन ट्रिप करायची आहे तर मला मग तसं इधर डेस्टिनेशन थोडं कमी कॉस्टचं घेऊया किंवा माझं बजेट वाढू. कारण ते दोन्ही मीट करणं अवघड होऊन जातं बऱ्याचदा. म्हणजे माझं असं झालंय बऱ्याचदा की एवढ्याच पैशात बसवायचं म्हणून ती इतकं स्ट्रेसमध्ये गेलोय आणि त्या 4 दिवसात काहीच मजा नाही आली. त्याच्यापेक्षा म्हणजे आम्ही गोवा ट्रिपबद्दल अगदी खूप पूर्वी खूप कमी बजेटमध्ये गोवा ट्रिपला गेलो आणि आम्ही अगदी हॉस्टेलमध्ये राहिलो आणि मग ते हॉस्टेलचं बाथरूम नीट नव्हतं, ते पाणी लीक होत होतं आणि त्या सगळ्या घाणीत स्ट्रेसमध्ये तो सगळा एक्सपिरियन्स खराब झाला. आणि तेव्हा आम्ही ठरवलं की बाबा नाही, ह्या गोष्टींवरती एवढे पैसे खर्च करायचेच, इथे नाही पैसे वाचवायचे. आणि मग बजेट वाढलं तर चालेल किंवा ट्रिप कॅन्सल करूया, कारण त्या ट्रिपला काहीच मजा नाही येत. हो. आणि ते जर ते थोडं प्लॅन केलं ना तर मला वाटतं की ट्रॅव्हल आपण ना त्याच्याकडे महत्वाचा पार्ट म्हणून बघतच नाही. तो त्याच्यावरती पैसे स्पेंड करून ते एक्सपिरियन्स एन्जॉय करण्यास इतपत तरी पैसे स्पेंड केले पाहिजे. सो मला हे तुम्हाला विचारायला आवडेल, कारण तुम्ही खूप एपिसोड्स केले आहेत दॅट हॅव हॅड द थीम ऑफ फायनान्स, राईट? सो ट्रॅव्हलसाठी जर मला सेव्हिंग करायचं असेल तर म्हणजे काय आयडियाज येतील तुमच्या डोक्यात? म्हणजे ऍक्च्युली आय वॉज गोइंग टू सजेस्ट यू सेम थिंग हां. मी आता की सो माझ्या आणि तनुजाचं हे ठरलेलं असं की यावर्षी कुठे जायचंय आणि त्यानुसार आम्ही त्याचं बजेट काय आहे काढतो आधीच हां. एक 6 महिने वर्षभर आधी आणि त्याच्यानुसार RD चालू करतो. रादर आय वॉन्टेड टू सजेस्ट और रिक्वेस्ट यू की वाय डोंट यू स्टार्ट दॅट. म्हणजे हां. मला जर डिसेंबरमध्ये जायचंय तर 6 महिने आधीपासून मी दर महिन्याला 10,000 रुपये भरतोय फॉर एक्झाम्पल. आयडिया ट्रॅव्हल भिशी. ट्रॅव्हल भिशी ऍक्च्युली. कारण हे जर मी हॉलिडे इन्व्हेस्टमेंट हे जर माझं हॉलिडे SIP जर हॉलिडेचा करता आला तर मी गॅरंटीड करेन आणि माझी एक बांधिलकी राहील. कारण मी 2 महिने आधी जर ठरवलं की मला युरोप ट्रिपला जायचं नाहीच शक्य. खूप कमी लोकांकडे तेवढी लिक्विडिटी असू शकेल. सो त्याच्यासाठी 6 महिने वर्षभर आधी प्लॅन करावा लागणार आहे आणि तर स्वस्तात होईल. आणि ती जर SIP किंवा भिशी जी काही लावायची आहे मी ती जर आधी लावली ना तर मला वाटतंय कमिटमेंट होते आणि कमिटमेंट झाली ना शक्यतो आपण हॉलिडे प्लॅन केला आणि त्याच्यासाठी पैसे सेव्ह करायला लागणार शक्यतो कॅन्सल होत नाही. अनफॉर्च्युन सर्कमस्टन्सेस काहीतरी येत आहेत. ग्रेट आयडिया. मी ते चेकलिस्ट मध्ये माझ्या टाकल्या. पण तुझे काय दुसरे पॉइंट असतील ओंकार? मी माणूस म्हणूनच आणि प्रवास करण्याच्या बाबतीत पण शार्दूलपेक्षा कम्प्लिटली वेगळा माणूस आहे. त्याच्यामुळे मला इम्प्रॉम्प्टू गोष्टी आवडतात. म्हणजे आय कॅनॉट कीप प्लॅनिंग फॉर थिंग्स. आणि मी आज ठरवलंय की मी 6 महिन्यानंतर एका ठिकाणी मला जमतच नाही. मी माणूसच नाही तसा. तर एअरलाईन्स ना तू आवडतोस, एअरलाईन्स ना तू नाही आवडत. त्याच्यामुळे आता माझं झालंय असं की गेल्या वर्षीपासून मी ड्राईव्ह करायला लागलो. तर मी कुठेही माझी गाडी घेतो आणि जातो. तर मी 1 वर्षात 2 रोड ट्रिप केल्यात गोव्याला, पुण्यावरनं गोवा, एका वर्षात 2दा. तर ते मला आता वेगळं सापडलंय माझं की आय हॅव माझी गाडी, रस्ता शोधायचा चांगला, सिनिक रस्ता, रूट शोधायचा चांगला, गाडी काढायची आणि निघायचं. तर आता मी हे करायला लागलोय की मला ती रश आवडते. मला ना तो इम्प्रॉम्प्टू प्लॅन्स आवडतात. आणि मग आजूबाजूला अशी माणसं पण आहेत की जे सपोर्ट करतात या प्लॅन्सला. त्यांना गाडीत बसवायचं आणि निघायचं. मला आठवतं की आय थिंक आता काही वर्ष झाली त्याला, इंडिगोचा जो एक्स CEO होता ना पीटर एल्बर्स, त्याच्याबरोबर मी एकदा दिल्लीमध्ये एका फंक्शनला बोलत होतो. तर तो म्हणाला की नील, आमचं फ्लाईट आहे ना त्याच्यात 200 सीट्स असतात. मोस्ट इंडिगो फ्लाईटमध्ये 190 to 200 सीट्स असतात. तो म्हणाला 200 मधल्या 50 ते 60 सीट डिपार्चर -4च भरतात. म्हणजे दे फॉलो इन टू युअर कॅटेगरी की
आम्ही 4 दिवस आधी डिसाईड करतोय, म्हणून आम्हाला माहीतच नसतं की आमचं फ्लाईट फुल जाणार आहे की नाही जाणार आहे. आणि तो म्हणाला की मी इंडियन नाही आहे, पण इंडियामध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ पीपल, वन इज यू. तिथे लोक 6 महिने आधी पण ते बॉम्बे दिल्ली फ्लाईट बुक करतायत, आणि इकडे काही लोक काउंटरला जात आहेत, बोलतायत कोणसा फ्लाईट एम्प्टी है बताओ जाओ. सो आता हे एक मिस्ट्री टुरिझम म्हणून एक फंडा नवीन निघाला आहे, जिथे गेस्ट आम्हाला फोन करतात, सांगतात की आम्हाला, जसं तू म्हणाला तुला बीचेस खूप आवडतात, बीचेस ना जायचंय, तुम्ही आम्हाला सांगायचं नाही कुठे जाणार, Wow. पण आम्ही बीच साठी बॅग पॅक करणार, Wow. करा. आय लव्ह दिस कॉन्सेप्ट. नेटफ्लिक्सचं सरप्राईज मी बटन आहे ते आहे. Wow. एक्झॅक्टली. लाईक इमॅजिन करणं, म्हणजे ऑफकोर्स तुला कळणार आहे की चेक इन काउंटरला गेल्यानंतर तू कुठे जातोयस, राईट, पण अप अंटिल देन यू डोंट नो वेअर युअर गोइंग. आय लव्ह दिस कॉन्सेप्ट. म्हणजे मला आवडेल हे करायला, की मी बॅग भरतो, तुम्ही ठरवा, मला एका समुद्रावर नेऊन Exactly. सोडा. Wow, ते खूप भारी आहे. म्हणजे आमची टॅगलाईन आहे, चलो बॅग भरो निकल पडो, ते तसंच आहे. पण ही आयडिया मला हेता माझ्या वाईफने सांगितली होती. ती जेव्हा तिचा MBA करायला NCR ला गेली होती फ्रान्समध्ये, तेव्हा तो MBA 1 वर्षाचा असतो. त्या 1 वर्षात ते 26 ट्रिप्स करतात, राईट. एव्हरी वीकेंड थर्सडेला जातात कुठेतरी, संडेला परत येतात. तर एक ट्रिप अशी होती सिक्रेट ट्रिप, राईट. तुम्हाला बॅग भरायची आहे, आम्ही तुम्हाला गाडीत बसवणार, वी आर नॉट टेकिंग अ फ्लाईट अँड वी आर गोइंग टू गो. आणि ते अशा एका ठिकाणी गेले जिथे डेझर्ट होतं, ग्लॅम्पिंग होतं, काहीच माहीत नव्हतं. जोपर्यंत ते पोचले त्यांना माहीतच नव्हतं की आम्ही कुठे आहोत, राईट. Wow. आणि मी आत्तापर्यंत असं केलं नाहीये. आय डोंट नो वेदर आय हॅव द पर्सनॅलिटी टू डू इट, सेम. राईट. कारण थोडं तरी प्लॅन करायचं. मला अँझायटी येईल. एक्झॅक्टली, राईट. नाही, किती एक्साइटिंग आहे. आपण खूप वेगळ्या personalities. पण विचार कर ना, बीच गोवा पण असू शकतो, अंदमान पण असू शकतो, लाईक तुलाच Yeah, माहित नाही. काहीच, आणि absolutely. आणि ती अँझायटी येईल. सो आय डोंट नो, बट ऑफकोर्स आपण Yeah. गेल्या मला फायनान्स हां. ट्रिक वाईज बघाशी जस्ट ट्रिक म्हणण्यापेक्षा आय थिंक दिस इज माय वे ऑफ थिंग. मी डेस्टिनेशन नाही ठरवत, हां. मला काय करायचं हे ठरवतं. म्हणजे मला थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे का, बीचला जायचं आहे का, मला हिस्टॉरिक प्लेसला जायचं आहे का, मला नवीन न्यू स्ट्रक्चर्स बघायचे आहेत, हे ठरवून मग त्याच्यानुसार ह्या सीझनमध्ये मग त्याच्यावरती माझं बजेट काय, मग त्याच्यानंतर डेस्टिनेशन ठरवतो. मला वाटतं ते ठरवलं ना तर मग स्वस्त पडतं. हां. आणि मला थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे, मला त्या डिसेंबरमध्ये जायचं आहे, म्हणजे पीक सीझन आहे, किंवा अर्ली पीक म्हणजे पीकच्या थोडं आधी आहे. कारण फेब्रुवारी मार्चमध्ये इंडियात थंड हवेच्या ठिकाणी जास्त जातात. आपण डिसेंबर जानेमध्ये जाणार आहोत आणि डिसेंबरमध्ये खूप महाग पडणार आहे, थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे. ओके, मग काय काय ऑप्शन्स राहतात? जम्मू काश्मीर खूप महाग पडणार आहे. ओके, दुसरं ऑप्शन काय? अनएक्सप्लोर्ड काय, कारण मला कुल्लू मनालीला नाही जायचं, एकतर मी जाऊन आलोय आधी आणि खूप गर्दी असते तिकडे, नाही जायचं. मग सिक्कीम आहे, अरुणाचल आहे, मेघालय. ओके, मग ह्याच्यात काय माझ्या आवडीनुसार बसतंय हे केलं ना, एकतर व्हॅल्यू फॉर मनी, मी तो माणूस आहे, व्हॅल्यू फॉर मनी, जेवढे पैसे टाकले तेवढी मजा आली पाहिजे. सो मला वाटतं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की किती पैसे, काय पैसे, नाही, काय हवं आहे त्या पैशातनं. म्हणजे मला कधी कधी 20 रुपये घालून वडापावमध्ये पण मजा येऊ शकते, पण जर तुम्ही 100 रुपये घालून मॅकडॉनल्डचा बर्गर खाल्ला आणि एक्सपेक्टेड तुम्हाला वडापाव असेल तरी मजा नाही येणार आहे 100 रुपये घालून पण. करेक्ट. सो यू हॅव टू डिसाईड. सो असं उलटं प्लॅनिंग केल्यावरती पण फायनान्शियली मजा येऊ शकते असं मला वाटतं. मला नेहमी वाटायचं की मी प्लॅनिंग आणि ट्रॅव्हल प्लॅनिंगमध्ये खूप स्मार्ट आहे, पण मी लग्न 26 डिसेंबरला केलं, म्हणजे दरवर्षी अॅनिव्हर्सरीला सगळं महागच आहे. आणि आता आम्हाला 2 मुलं आहेत आणि त्याचं प्लॅनिंग पण आम्ही असं केलं की एकाचा जन्म मार्चमध्ये झालाय आणि एकाचा जन्म एप्रिलमध्ये झालाय. म्हणजे मी ट्रॅव्हल नाही करू शकत कारण इंडिया ट्रॅव्हल करतं, म्हणून आम्हाला इथे काम असतं. सो आय एम नॉट दॅट ग्रेट ॲट प्लॅनिंग असं मला वाटतं. ऑफकोर्स गेल्या 1 तासात आपण, किंवा आय थिंक 1.5 तास आपण बोलतो आहोत, खूप डिस्कस केलं आहे. एक अजून प्रश्न आहे. मला माहिती आहे की तुम्हाला फूड खूप आवडतं, राईट. सो एपिसोड एंड करायच्या आधी मला तुम्हालाच विचारायचं आहे की आपण स्टार्टिंगला हे डिस्कस केलं की जर आपल्याला आउट ऑफ द कम्फर्ट झोन जाऊन नवीन फूड ट्राय करायचं असेल तर ते कसं करायचं. पण ॲज अ लोकल, किंवा जेव्हा पण आपण कुठे नवीन जातो, किंवा मुंबईमध्ये पण, राईट, नवीन फूड एक्सप्लोर करायचं असेल तर
तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे त्याच्यावर, कसं केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे? कारण मी शिवाजी पार्कला राहतो. शिवाजी पार्कला एक रेस्टॉरंट आहे जिप्सी चायनीज, म्हणजे जिप्सी जिप्सी म्हणजे मी तिकडे हो हो एव्हरी वीक लेजेंडरी असतोच, राईट? जिप्सी चायनीज इज पण लेजेंडरी. कधी कधी असं वाटतं की यार आपण दरवेळी तिकडेच का जायचं, अजून कुठे गेलो पाहिजे, पण ते नाही होत. पण कसं केलं पाहिजे, एक्सप्लोरिंग न्यू फूड काय असलं पाहिजे? मला वाटतं देर कुड बी वेज अराउंड दॅट. एकतर हे ठरवलं पाहिजे की ब्रेकफास्टला जायचंय, लंचला जायचंय, डिनरला जायचंय, काय मील आपल्याला एक्सप्लोर करायचंय, त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत. आम्ही कुठेही बाहेर जाताना आय ऑलवेज हॅव अ लिस्ट. आम्ही पुण्यात सुद्धा म्हणजे सो आय नेव्हर रन आउट ऑफ प्लेसेस जेव्हा मी पुण्यात असतो, जिथं मी राहतो सुद्धा. कारण माझ्याकडे एक लिस्ट आहे की मला कॉन्टिनेंटल खायचंय तर ह्या 4 जागा आहेत, मला काय एशियन खायचंय तर या 4 जागा आहेत. अशा मी माझ्या आम्ही कॅटेगरीज करून ठेवलेल्या आहेत. सो जेव्हा केव्हा वी गो ब्लँक ना की अरे बापरे कुठे जायचं आहे, तर आय हॅव द लिस्ट रेडी. अच्छा. तर आपली एक तयार करून ठेवायची लिस्ट. आणि ती कशी होते तर मग इंस्टाग्रामवर रील्स येत असतात, त्याच्यामुळे त्यात मार्क करून ठेवायच्या काही गोष्टी. झोमॅटो डिस्ट्रिक्ट वेगवेगळ्या ॲप्सवरनं तुम्हाला कळतं, गुगल मॅप्सवरती सर्च करायचं. सो दिस इज माय फेवरेट ऍक्टिव्हिटी की कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो किंवा कुठल्याही एरियातले खाण्याच्या जागा पाहिजे असतील तर रेस्टॉरंट्स नियर मी असं सर्च करायचं. आणि म्हणजे हजारो येतात ना. हो, पण त्यातनं मग शोधायच्या काय आवडतायत, मग मला अँबियन्स आवडतोय का, मग रिव्ह्यूज वाचायचे, मग ते क्रिटिकली वाचायचे की काय नेमकी लोक म्हणतायत, नंबर ऑफ रिव्ह्यूज किती आहेत, म्हणजे 200-300 आहेत का हजारांमध्ये आहेत, मग त्याची लेजिटिमसी चेक करायची. असं करून मग 4-5 जागा शॉर्टलिस्ट करायच्या आणि देन डिसाईड करायचं. ऑल्सो मी हे बऱ्याचदा करतो की जर मी तिथे गेलो आणि मला ती जागा नाही आवडली तर मी उठून दुसरीकडे निघून जातो. येस, आय डू लागायचं नॉट नाही. टेक दॅट प्रेशर की मी इथे आलो आहे, यांनी मला फुकटचं पाणी सर्व केलंय, सो आय नीड टू सिट हिअर अँड ईट. मला नाही वाटलं ठीक आहे, मी उठलो, मी दुसरीकडे जाईन. सो आय डोंट टेक दॅट बर्डन. आणि मेन्यू मग मला आता नेमकं काय खायचंय, माझ्या सोबत कोण आहेत, त्यांना तसं खाल्लेलं आवडणार आहे का. सो असं सगळं करत मला वाटतं यू कॅन फाइंड आणि एक्सप्लोर न्यू जागा. मी स्वतः पण तो माणूस आहे ज्याला परत परत सेम जागांवरती जायला आवडतं, पण मला नवीन जागा पण खूप एक्सप्लोर करायला आवडतात. त्याच्यामुळे सोबत जर योग्य कंपनी असेल तर मला वाटतं आणखीन बेटर या जागा फूड एक्सप्लोर करता येतं. ऍब्सोल्युटली. तुझे काय वेगळे विचार असतील? बी फ्रेंड्स विथ ओंकार. ते पण ऑन अ सिरियस नोट. म्हणजे बऱ्याचदा मी ओंकारला फोन करतो की ऐक ना, मला असं असं खायचंय. आय गेस मागच्याच अॅनिव्हर्सरीला मी फोन केला, ओंकार मला कॉन्टिनेंटल, ओरिएंटल, इंडियन काही नाही खायचं, मला वेगळं कुझिन खायचं आहे. मग त्यांनी मला सांगितलं की शार्दूल ही एक जागा आहे कॅम्पमधली, तिथे ब्राझिलियन फूड मिळतं. मी गेलो तिकडे. दिस इज ऑब्वियसली म्हणजे असे फ्रेंड्स की जे एक्सप्लोर करतात ते. पण इन जनरलच मी हे मात्र करतो डेफिनेटली की कुठेही जायचं असेल तर मी तिथे आधी जाऊन आलेल्या लोकांना फोन करतो. बाबा माझ्या मित्राला फोन केला की तू फ्रान्समध्ये कुठे कुठे खाल्लंस आणि काय काय मला झेपू शकतं, तुला माहिती आहे मी काय खातो, काय झेपू शकेल, मला बघेट जमणार आहे का. आणि नाही जमलं तो म्हणला होता की बाबा नको ट्राय करूस, आपल्याला झेपणार नाही. आणि मी तरी हाऊस म्हणून ट्राय केला आणि नाही एवढा ड्राय ब्रेड खायची सवय मला, नाही झेपलं. पण तेव्हापासून कानाला खडा की जिथे जाऊन आलेत लोक त्यांना विचारायचं की काय खाऊ शकतो. कारण एस्पेशली जर तुम्ही आउट ऑफ इंडिया जाताय किंवा अशा नवीन ठिकाणी जाताय तर एक्सप्लोर करायला मज्जा येते, पण कधी कधी एक्सपिरियन्स खूप डेंजरसली रुईन होऊ शकतो. सो त्यामुळे थोडासा लोक हे म्हणतील, म्हणजे मला गॅरंटी की ही कमेंट येईल एवढा कोण अभ्यास करेल वगैरे, पण मला असं वाटतं की फिरायला जातो तर थोडा अभ्यास केला ना तर प्रोबॅबिलिटी ऑफ एरर कमी होते. आणि त्याच्यासाठी ओंकारसारख्या लोकांना फोन करायचा, विचार करायचा, आणि कारण त्यांनी अभ्यास केलेला असतो ते सोपं पडतं. म्हणजे सिरियसली बी फ्रेंड्स विथ ओंकार, दॅट्स माय ट्रेक. म्हणजे तुमच्या अमुक एपिसोड्सवर खूप कॉमेंट्स येतील की इकडे जातोय काय खायचं. बट आय अग्री, मला असं वाटतं की ऍटलिस्ट खाण्याच्या बाबतीत एक जर वाईट मील असेल ना, इट इज अ वेस्टेड मील. म्हणजे absolutely. एम्प्टी कॅलरीज ज्याला म्हणतो ना, ते जो मी पण खूप रिसर्च करतो यार. पण मला हा पॉइंट आवडला की यू शुड नॉट फील अशेम्ड की जर तुम्हाला वाटलं की ही जागा चांगली नाही उठून निघा. हो, म्हणजे स्टार्टर्स वरती ठरवा, स्टार्टर्सला मील एंड करा. मी लिटरली आमचं असं झालं दोनदा पॅरिसमध्ये. ते छान दिसतं रेस्टॉरंट पण हे नाहीये पॅलेटेबल मला. आम्ही म्हणलं ओके थँक्यू, निघालो, उठलो, काही लाज वाटली नाही. म्हणजे ठीक आहे त्यांनी जज केलं, कुठे परत बघायचं त्याचं थोबडं आपल्याला, उठा निघून जा. हा म्हणजे आणि दुसरी गोष्ट आहे की एक मील महाग आहे म्हणून ते चांगलं असणार आहे म्हणजे ह्याचा
लाईक हार्ड एक्सपिरियन्स मला जपानमध्ये आला. तिथे मिशेलिन स्टार बद्दल आता लोक म्हणतात ना, तर खूप लोक असं म्हणतात की मिशेलिन स्टारला मला जायचं. आणि हे पहिल्यांदा मी जेव्हा जपानला गेलो तेव्हा मला पण असा होता की अरे मला मिशेलिन स्टारला जायचं आहे. आणि ते 3 मिशेलिन स्टार किंवा 2 मिशेलिन स्टार रेस्टॉरंट होतं. आणि ते मील म्हणजे असं 10 कोर्स मील होतं. बुक करायला लागलं मला 2 महिने. मी आणि माझा एक मित्र मार्कस म्हणून आहे, आम्ही गेलो. आणि म्हणजे आम्ही प्रत्येकी त्या मीलसाठी 23,000 रुपये भरले. वाव. राईट, 23,000. आणि त्या मील नंतर मी जाऊन मॅकडॉनल्ड्स मध्ये खाल्लं. राईट, म्हणजे मील 10 कोर्स झाले, सगळं झालं, पण त्याच्यातून एक रिअलायझेशन आलं की जपानमध्ये मिशेलिन स्टारलाच नाही गेलं पाहिजे. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला जेवण चांगलं मिळणारच आहे. बट जर तो एक्सपिरियन्स नसता आला ना तर असं आहे. सो लाईक यू शुड नॉट फील अशेम टू लिव्ह. ऍब्सोल्युटली. ट्रॅव्हल एस्पेशली अब्रॉड, एक हॅक मला माझ्या मित्रांनी सांगितलं, कारण तो युरोप सेल्स हेड आहे. सो त्याला इतकं फिरायची सवय आणि सतत बाहेर खातो. सो त्यांनी मला सांगितलेलं हॅक मला वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. टुरिस्ट प्लेसपासून 2 किलोमीटर लांब जाऊन चाला आणि तिथे खा. टुरिस्ट प्लेसच्या आसपास आयफेल टॉवरच्या 2 किलोमीटर विसिनिटीत खाऊ नका. लुरच्या आजूबाजूला खाऊ नका. तिथे तुम्हाला महाग मिळणार आहे. आणि तेच, किंवा म्हणजे इटलीमध्ये पण जेलोटो खायचं आहे तर टुरिस्ट प्लेसपासून 2 किलोमीटर लांब चालत जा आणि सहज जाता तुम्ही. युरोपमध्ये इझिली जाता, तिथे लांब जा आणि तुम्हाला 1 युरोमध्ये जे जेलोटो मिळणार आहे ते तिथे तुम्हाला 3 युरोला मिळणार आहे आणि बेटर मिळणार आहे तिकडे. कारण टुरिस्ट प्लेसला त्यांना फॅन्सी दाखवणाऱ्या गोष्टी असतात स्पेसिफिकली, त्याच्यापेक्षा लोकल्स जिथे खातात तिथे जाऊन खा. सो दॅट इज ॲब्सोल्युटली. म्हणजे कोणत्याही टुरिस्ट प्लेसच्या कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये मी आजपर्यंत एक चांगलं मील एक्सपिरियन्स नाही केलंय. सेम. कारण ते टुरिस्ट ट्रॅप्स असतात, ॲटलिस्ट मोस्ट ऑफ इट असं मी म्हणेन. कारण ॲटलिस्ट युरोपमध्ये तर तो प्रॉब्लेम आहेच की टुरिस्ट प्लेसेस म्हणजे महाग जेवण आणि एवढं चांगलं नसतं. आणि इटलीमध्ये मला तेवढं हे झालंय. पण थँक्यू सो मच की तुम्ही आज आमच्या ह्या एपिसोडवर आलात. जसं मी स्टार्टिंगला म्हणालोय, आम्ही तुमच्याकडून खूप शिकलो आहोत आणि यू आर डुईंग समथिंग दॅट इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. प्लीज कंटिन्यू ॲट इट. कारण तुमच्याकडून thank you so प्रत्येक एपिसोडमधून आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं. आणि आफ्टर एव्हरी एपिसोड मला तरी असं वाटतं की आय एम सीइंग अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ पर्सनली अँड प्रोफेशनली. सो थँक्यू व्हेरी मच की तुम्ही Thanks आमच्या a lot. एपिसोडवर सो आलात. मच. आय एम ग्लॅड की तुम्ही अराउंड द वर्ल्डमध्ये लोकांना सैर करताय, लोकांची जगभर. कारण तुमच्या लेन्समधून काय होईना पण बरेचसे देश, बरेचशा गोष्टी बघायला मिळतात आणि त्या निमित्ताने एक इन्स्पिरेशन मिळते की अरे मला आता हे जायचंय, मला आता हे बघायचंय. सो थँक्यू. अँड स्पेसिफिकली वीणा मॅम, थँक्यू. येस. आणि आम्हाला अदरवाईज ट्रॅव्हल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला मिळत नाही, त्याच्यामुळे थँक्यू फॉर कॉलिंग. Yes. आम्हाला पण पुढचं ट्रॅव्हल आता प्लॅन करता येईल. हे नाही, मला discussion खूप झाल्यानंतर. आयडियाज मिळाल्या आहेत आजच्या एपिसोडमधून. सो दॅट इज वन ग्रेट थिंग. आमचं एक मेमरी बुक आहे, तर मी फक्त रिक्वेस्ट करीन तुम्हाला, जर तुम्ही त्याच्यात एक मेसेज लिहिला आणि Yes, आम्हाला साईन definitely. करून दिलं, दॅट विल बी परफेक्ट. बट थँक्यू सो मच. थँक्यू.